नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नुकताच MPSC ग्रुप बी प्री एक्झाम 2026 चा पेपर झालेला आहे. PSI, STI आणि ASO ची स्वप्न पाहणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी हा पेपर दिलेला आहे. पेपर दिल्याच्या नंतर बऱ्याच जणांच्या मिश्र संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत की पेपर हार्ड होता, प्रश्न विचारण्याची पद्धत बदललेली आहे आणि सोशल मीडिया जे की इंस्टाग्राम आणि युट्यूब यावर तर आपण गेली 2-4 दिवस मीम्स पाहतच आहेत की पेपरची काठिण्य पातळी वाढल्यामुळं अनेक जणांनी मीम्स तयार केलेले आहेत किंवा बाद झाला आता मी गावाकडे जातो, बॅग घेऊन गावाकडे जातो, जिरली आमची वगैरे वगैरे. पण मित्रांनो, आपण स्पर्धा परीक्षेचं क्षेत्र निवडलेलं आहे आणि स्पर्धा परीक्षा या क्षेत्रामध्ये पावला पावला गणित तुम्हाला स्पर्धा आहे आणि पावला पावला गणित तुम्हाला असे धोके मिळणारच आहेत. तर जे जुने विद्यार्थी यांच्यासाठी ही काही नवीन गोष्ट नाही. बऱ्याच वेळेस अशी प्रश्न विचारण्याची पद्धत बदललेली आहे. नवीन विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा अनुभव येणारच आहे इथून पुढे. पण यासाठी फक्त आपल्याला काय करायचंय की पेपर अवघड गेला किंवा पेपर अनएक्सपेक्टेड पेपर होता जरी असेल तरी आपल्याला सातत्य जे आहे ते आपल्याला सातत्य ठेवायचंय. जर मार्क जास्त येत असतील तर निश्चितच आपण मेनची तयारी लागलीच सुरुवात करावी लागणार आहे मेनची तयारी. आणि जर कमी असतील मार्क जर कमी येत असतील तर येणाऱ्या काही दिवसावर ग्रुप सी आहे तर त्या ग्रुप सी ची आपल्याला जोरदार तयारी करावी लागणार आहे. पण आपल्याला सातत्य ठेवावंच लागणार आहे तर आपल्याला यश मिळणार आहे. तर अधिकचा वेळ वाया न घालवता आपण ऍक्च्युअली जो काही पेपर झालेला आहे आपल्याला कंबाईन ग्रुप बी प्री एक्झाम 2026 चा तर त्यात आलेले मॅथ आणि रिझनिंगचे प्रश्न आपल्याला एक्सप्लेन करायचे. आता प्रश्न एक्सप्लेन करताना असं नाही की प्रश्न आणि डायरेक्ट उत्तर. जी आपली शिकवण्याची पद्धत आहे अगोदर जी व्हिडिओ अपलोड केलेले त्यामध्ये सुद्धा आपली पद्धत काय होती शिकवण्याची की तुम्हाला सुरुवातीला त्या प्रश्नाचा आपल्याला बेसिक काय माहिती पाहिजे ते सुद्धा या व्हिडिओत. असं नाही की फक्त प्रश्नाचं विश्लेषण याचा अर्थ फक्त उत्तरच सांगणार आहे. तर त्या प्रश्नासाठी प्रश्न कुठून आलेला आहे, कोणत्या चॅप्टर मधून प्रश्न आलेला आहे त्यासाठी लागणार बेसिक ते सुद्धा तुम्हाला समजावून सांगितलं जाईल. सुरुवातीला शॉर्टकट की डायरेक्ट प्रश्न कसा सोडवायचा होता आपण जे क्लासमध्ये घेतलेले तर ते आपल्याला अप्लाय करून डायरेक्ट प्रश्न कसा सोडवला जाऊ शकत होता हे बघायचंय आणि त्यानंतर विथ डिटेल अशा दोन्ही पद्धतीने प्रत्येक प्रश्न मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. फक्त तुम्ही काय करायचं की शेवटपर्यंत कंटिन्यू व्हिडिओ पाहायचा. तर आता बघा पहिला प्रश्न 81 पासून आपल्याला प्रश्न सुरुवात झालेले. तर पहिला प्रश्न एका वस्तूवर दुकानदार ग्राहकास 10% सूट देतो तरी त्यास 25% नफा होतो. जर वस्तूची छापील किंमत 750 रुपये असेल तर दुकानदाराने ती वस्तू किती किमतीला खरेदी केली असेल. बघा आता हा प्रश्न आहे टक्केवारी या चॅप्टरवर. टक्केवारी या चॅप्टर मध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं की 5 आपल्याला काय करायचं होतं टक्केवारी या चॅप्टर साठी की 5 वाक्य जे की तुम्हाला लक्षात ठेवायचे आणि या 5 वाक्यावरतीच टक्केवारी हा चॅप्टर पूर्ण कव्हर होतो. हे तुम्हाला मी स्पष्टीकरणासहित आणि विथ प्रूफ सांगितलेलं आहे. 2 व्हिडिओ टक्केवारीचे आहेत ते 2 टक्केवारीचे व्हिडिओ पहा की त्यामध्ये सुद्धा या 5 वाक्यावरतीच आधारित अगोदरच्या एक्झाम मध्ये विचारलेले प्रश्न घेतलेले. तर टक्के म्हणजे काय करायचं आपल्याला ज्या ठिकाणी टक्केचा उल्लेख आहे त्या ठिकाणी काय करणार आहेत आपण भागिले 100 करणार आहेत. आणि चे म्हणजे काय गुणाकार. ज्या ठिकाणी चेचा उल्लेख येईल त्या ठिकाणी आपल्याला गुणाकार करायचा आहे. जर संख्या दिली नाही प्रश्नामध्ये तर काय करायचंय त्या संख्येला 100 मानायचंय. टक्केवाढ ज्या ठिकाणी टक्केवाढ असा उल्लेख आहे त्या ठिकाणी काय करायचंय 100 मध्ये अधिक करायचंय. आणि टक्के घट म्हणजेच काय करायचंय 100 मधून वजा करायचंय. या 5 वाक्यावरतीच टक्केवारी हा चॅप्टर सरळ व्याज चक्रवाढ व्याज आणि गुणोत्तर प्रमाण यातल्या काही कन्सेप्ट या तुम्हाला या 5 वाक्यावरतीच सुटणार आहेत. आणि एकाच पेपरमध्ये कोणत्या आता झालेल्या MPSCच्या पेपरमध्ये याच लॉजिकवर आपल्याला 4 ते 5 प्रश्न आहेत ते आपण एका पाठोपाठ एक बघणारच आहोत. तर हे वाक्य पहिल्यांदा लक्षात घ्या. ऍक्च्युअल आता प्रश्न बघा काय विचारलाय ते. तर काय करायचं आपल्याला एका वस्तूवर दुकानदार ग्राहकास काय करतोय 60% सूट देतोय. आता सुरुवातीला जी काय किंमत आहे खरेदी केलेली ती किंमत आपल्याला माहिती आहे का खरेदी किंमत काढायची आपल्याला. मग खरेदी किंमत माहित नाही म्हणजे त्याला आपण काय गृहीत धरणार आहेत 100% किंवा 100 गृहीत धरणार आहेत. खरेदी किंमत किती गृहीत धरणार आहेत आपण माहिती नाही याचा अर्थ 100 गृहीत धरायचे. प्रश्न माझा प्रश्न काय की त्या वस्तूवर दुकानदार ग्राहकास 10% सूट देतो. मग आता 10% सूट देतो पण सूट कशावर असणार आहे
छापील किमतीवर सूट दिलेली असणार. मग सुरुवातीला जी काही छापील किंमत आहे 750 त्याच्यावर जर 10% जर सूट दिली तर आपल्या कन्सेप्ट नुसार 750 वर 10% सूट दिली, 10% सूट दिली म्हणजेच काय बघा 750 छापील किंमत आहे त्याच्यावर त्यानं काय केली 10% सूट दिली. मग सूट म्हणल्यास काय करणार आहेत आपण 100 मधून वजा करणार आहेत. 90 भागिले काय होईल 100. मग ती निघणार आहे आपल्याला विक्री किंमत की छापील किमतीवर सूट दिल्याच्या नंतर त्यानं वस्तू कितीला विकलेली हे आपल्याला मिळणार आहे. मग इथं काय होईल 2 शून्य कट होणार आहेत. मग राहिले काय 75 गुणिले 9. मग 75 गुणिले 9 गुणाकार करायचा आपल्याला 9 45 आजचे किती येणार आहेत 4 9 63 आणि आजचे आलेले 4 किती होणार आहेत 67. 675 ही त्याची विक्री किंमत असणार आहे. पण सांगितलंय काय की छापील किमतीवर जर 10% सूट देऊन त्यानं विक्री केली तरीही त्याला काय होणार आहे 25% नफा मिळणार. किती टक्के 25% नफा मिळणार आहे. म्हणजेच 675 किती 675 ला वस्तू विकल्याच्या नंतर त्याला 25% नफा झालाय. म्हणजेच काय 25% नफा म्हणजे किती 125. मग टक्क्याची किंमत मिळाली ही 675 जी आहे ती काय 125%. 125%ची किंमत मिळाली आपल्याला 675. मग ज्या वेळेस आपल्याला टक्केची किंमत मिळत त्यावेळेस आपण कोणत्याही टक्केची किंमत काढतो. मग आता 675 ही काय 125% जे आहे ती छेदामध्ये लिहायचंय बघा टक्केवारीच्या कन्सेप्ट नुसारच गुणिले काय करणार आहेत आपण काढायचंय का आपल्याला खरेदी किंमत माहिती नाही त्याला किती गृहीत धरले आपण 100 गृहीत धरले. किती धरलंय 100 गृहीत धरलंय. बघा त्याला सोडवायचंय 25 5 सव्वाशे होणार आहेत 25 चौक 100 होईल. पुन्हा 5 भाग जात आहे 675 ला 5 1 5 5 1 5 आजचा 1 उरणार आहे 17 झाले 5 त्रिक 15 2 उरले 5 5 25 होणार आहेत 135 गुणिले 4 याचा जो काही गुणाकार येईल ती असणार आहे आपली खरेदी किंमत. मग बघा 5 चौक 20 4 न गुणा 4 25 आजचे किती येणार आहे 2 4 त्रिकोण 12 आणि आजचे आलेले 2 14 14 ला 4 आजचे आले 1 4 1 4 आणि आजचा आलेला 1 540 ही आपली खरेदी किंमत असणार. बघा लक्षात घ्या टक्केवारीच्या 5 वाक्याची कन्सेप्ट तुम्हाला प्रत्येक प्रश्नामध्ये टक्केवारीच्या सरळ व्याजाच्या आणि चक्रवाढ व्याजाच्या अप्लाय करता येणार आहे. काय केलं आपल्याला की छापील किंमत किती 750 त्याच्यावर 10% सूट देतोय. विक्रेता काय करतोय की 750 वर 10% सूट देतोय तरी तो काय करतोय 25% नफा कमवतोय. मग तेच केलं आपण 750 वर सूट कितीची 10%ची मग 90 भागिले 100 केलं म्हणजेच विक्री किंमत मिळाली आपल्याला 675. पण विक्री किंमत जी आहे तर विक्री झाल्याच्या नंतर 25% नफा मिळतोय म्हणजे ती जी किंमत असणार आहे ती 125% असणार आहे. का कारण नफा म्हणजे 100 मध्ये अधिक करणार आहे. मग 125%ची किंमत मिळाली आपल्याला 675. तर मग खरेदी किंमत किती असणार आहे सुरुवातीची 100. मग 675 जर 125% असतील जी टक्के ते छेदात लेणार आहेत किंमत अंशामध्ये गुणिले काय 100 याला सोडवलं उत्तर किती आलं आपलं 540. आता ही ट्रिक आपली प्रत्येक ठिकाणी लागू होते. पण जर अशाच प्रकारचा जर प्रश्न विचारला काय सांगतो मी की अशाच प्रकारचा जर प्रश्न विचारला की तुम्हाला काय केलेलं आहे बघा आता की खरेदी किंमत दिलेली आणि नफा सूट दिलेला आहे तर त्यावेळेस लक्षात काय ठेवायचं आपल्याला की खरेदी किमतीवर नफा निघतो आणि सूट कशावर असते छापील किमतीवर. मग तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागणार आहे जो की बऱ्याच पुस्तकामध्ये दिलेला नाही की खरेदी किंमत गुणिले काय नफा करायचं आणि बरोबर काय करायचं छापील किंमत गुणिले सूट. बघा सुरुवातीचं कन्सेप्ट नुसार सोडवलंय कन्सेप्ट नुसार सुद्धा उत्तर निघतंय आणि आपल्याला सूत्रानुसार सुद्धा उत्तर करणार. खरेदी किंमत किती दिलेली आपल्याला दिलेली नाही मग खरेदी किंमत काढायची आपल्याला. खरेदी किंमत दिलेली नाही खरेदी किंमत काढायची. नफा दिलेला आहे नफा किती दिलेला आहे की 25% नफा होतोय असं सांगितलेलं आहे. मग 25% नफा म्हणजे काय असणार आहे 125 भागिले 100 बरोबर. छापील किंमत दिलेली आपल्याला किती 750 छापील किंमत आहे आणि त्यावर सूट किती दिली 10% सूट म्हणजे काय असणार आहे 90 भागिले 100. आता याला सोडवायचंय किंमत कशाची काढायची आपल्याला खरेदी किंमत काढायची. मग ज्याची किंमत काढायची त्याच्यापासल्या संख्या दूर करायच्या. मग अंशातली छेदात जाणार आहे आणि छेदातली अंशात होणार आहे. मग पुढची स्टेप काय येईल आपली खरेदी किंमत बरोबर काय येणार आहे इकडच्या अंशामध्ये काय 750 गुणिले 90 इकडचा जो काही छेद आहे तो काय होणार आहे अंशामध्ये जाणार आहे
आणि छेदस्थानी काय, हा जो अंश आहे तो काय होणार आहे, इकडच्या छेदस्थानी येणार आहे 125. डायरेक्ट सुद्धा कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता, 100 कट होत आहे, पण आपल्याला काय करायचं, स्टेप बाय स्टेप सोडवायचं. तर 750 गुणिले 90 गुणिले 100 भागिले काय, 100 गुणिले 125. 100 कट होणार आहे, 25 न भाग जात आहे, 25 पाचा 125, 25 त्रिक 75 आणि 0 0 30. पुन्हा काय होणार आहे, 5 न भाग जात आहे, 5 1 5, 5 6 30. राहिले काय आता 6 गुणिले 90, राहिले काय 6 गुणिले 90. 6 गुणिले 90 जर केलं तर काय होणार आहे, 0 0 आणि 6 9 किती होणार आहे, 54. म्हणजेच काय येणार आहे 540. ही त्याची काय असणार आहे, खरेदी किंमत असणार आहे. दोन्ही प्रकारे हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो. आता त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय सांगितलं आपल्याला, दोन कंस दिलेत, मध्ये भागाकाराचं चिन्ह आहे, वर्गमुळात 45 अधिक वर्गमुळात 245 भागिले काय, वर्गमुळात 320 वजा वर्गमुळात काय 180. तर आता अशा प्रकारचा प्रश्न सोडवताना मला सांगा, कंसामधल्या जर प्रत्येक संख्या जर तुम्ही बघितल्या तर एकही पूर्णवर्ग संख्या नाही. मग पूर्णवर्ग संख्या नाही याचा अर्थ ती वर्गमुळाच्या बाहेर घेता येणार नाही. मग यावेळेस काय करावं लागतं आपल्याला, की या संख्येची फोड करावी, संख्येची फोड करायची. मग आता संख्येची फोड करताना बी तुम्हाला क्लू सांगितलेले आहेत की काय करायचं. आता या ठिकाणी आपण काय करणार आहेत की एकक स्थानी किती 5 आहे, एकक स्थानी 5 आहे, 5 आहे 0 0, म्हणजे निश्चितच 5च्या पटीत फोड. मग सगळ्यात लहान संख्या बघायची सुरुवातीला, लहान कोणती, वर्गमुळात 45. तर साईडला आपण इकडं फोड काढू की कशा करायचे. तर वर्गमुळात 45 आहे, तर वर्गमुळात 45, तर याची फोड काय होणार आहे की 5 न आपल्याला भागायचं. जर 5 न जर 45 ला भागितलं तर काय येणार आहे, भागाकार 9 येणार आहे. म्हणजेच यांची फोड काय होणार आहे, 9 गुणिले 5. 5 न भागल्याच्या नंतर 9, 9 पूर्ण वर्ग संख्या आहे, 9 वर्गमुळाच्या बाहेर घेतलं तर 9 कशाचा वर्ग आहे, 3चा वर्ग आहे. मग आता इथं 5 न फोड झाली, मग बाकीच्या सुद्धा संख्येची आपल्याला काय करायचे, 5 नच फोड करायची. वर्गमुळात 245 बरोबर. आता याला जर 5 न भागलं तर काय येणार आहे भागाकार, 5 चौक 20 येणार आहे, 4 हातचे उरतील 45, 5 9 45, म्हणजे 49 पूर्ण वर्ग संख्या मिळाली. दोन ठिकाणी पूर्ण वर्ग संख्या मिळाल्या. आता तिसरं बघा, तिसरी संख्या काय, वर्गमुळात 320 आहे. काय, वर्गमुळात 320, याची सुद्धा आपल्याला 5 नच फोड करायची, 5 न भाग द्यायचा. तर पहिला 5 सक 30, 2 उरले, 5 चौक 20, 64, 64 काय आली, पूर्ण वर्ग संख्या आली. आता चौथी संख्या कोणती, वर्गमुळात 180. 180 ची सुद्धा 5 नच फोड करायची आपल्याला, 5 त्रिक 15, 3 उरणार आहेत, 18 झाले, 5 सक 30, 36 पूर्ण वर्ग संख्या मिळाली गुणिले 5. म्हणजे चारही संख्येची फोड लक्षात आली, कशी केली ती 5 न भाग. मग याच्या किमती लिहून घ्या. आता वर्गमुळात काय 45, तर त्याची फोड काय झाली 9 गुणिले 5 अधिक वर्गमुळात 245, त्याची फोड काय झालेली आहे 49 गुणिले 5 कंस आहे तसा भागिले वर्गमुळात 320, याची फोड काय केली आपण, वर्गमुळात 320 64 गुणिले 5. इथं काय वजाचं चिन्ह आहे, वजा लिहा. वर्गमुळात 180, याची फोड काय केली आपण 36 गुणिले 5, 36 गुणिले 5. आता बघा 9 वर्गमुळाच्या बाहेर येणार आहेत, 9चा वर्ग, 9 कशाचा वर्ग आहे 3चा, म्हणजेच 9च्या ऐवजी कंसाच्या बाहेर काय येणार आहे 3, आणि वर्गमुळात काय राहील 5 राहील, अधिक वर्गमुळात 49 आहे ती बाहेर काय निघणार आहे 7 बाहेर येतील, आणि वर्गमुळात 5 आहे तसंच, भागिले 64 वर्गमुळाच्या बाहेर काय येणार आहेत 8 येणार आहेत, 8चा वर्ग 64, आणि वर्गमुळात काय राहणार आहे 5 आहे, वजा 36 वर्गमुळाच्या बाहेर काय येणार आहे 6, आणि वर्गमुळात 5 आहे तसंच. तर आता बघा पहिला कोण सोडवायचा आपल्याला, वर्गमुळात 5 वर्गमुळात 5 कॉमन आहे, मग काय होईल 3 आणि 7 यांची काय होणार आहे बेरीज होणार आहे. 3 आणि 7, 3 अधिक 7 किती होणार आहे 10, 10 वर्गमुळात 5 भागिले, आता इथं 8 आणि 6 वर्गमुळात 5 तर कॉमन आहे, 8 वजा 6 आहे, दोन्हीची वजाबाकी होणार आहे, आणि काय येईल 2 वर्गमुळात काय येणार आहे 5. त्या दोन्ही मध्ये काय भागाकाराची क्रिया आहे, याची उभी मांडणी करून घेऊ.
10 वर्गमुळात 5 भागिले काय 2 वर्गमुळात 5. याला फक्त आपल्याला काय करायचंय सोडवायचे. तर बघा वर्गमुळात 5 वर्गमुळात 5 अंश आणि छेदामध्ये कट होणार आहे. राहिलं काय 10 भागिले 2 2 म्हणजेच उत्तर काय येणार आहे आपलं उत्तर येणार आहे 5. पर्याय क्रमांक किती असेल पर्याय क्रमांक 4 असणार आहे. आता ही तुम्हाला फोड लक्षात येण्यासाठी तुम्हाला सांगितलंय की कशा प्रकारे आपल्याला त्याला डिवाइड करायचे. आता याच्या पुढचा प्रश्न एका आयताकृती पट्टीची मोठी बाजू 40 सेंटीमीटर आहे व कर्ण त्यापेक्षा 1 सेंटीमीटरने मोठा आहे. त्या पट्टीची परिमिती किती? म्हणजे आपल्याला काय काढायचंय आयताची परिमिती काढायची. मग आयताची परिमिती आता मला सांगा ज्या ठिकाणी गणितामध्ये कुठेही कर्ण जर उल्लेख असेल तर त्यावेळेस काय की आपल्याला पायथागोरसचा प्रमेय वापरावाच लागतो. पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपल्याला उदाहरण सोडवावं लागतं. आता सुरुवातीला समजून घेऊ की नेमका प्रश्न काय काय सांगितलंय आयताकृती पट्टी आहे. काय आयताकृती पट्टी सांगितलेली आपल्याला आणि या आयताकृती पट्टीची मोठी बाजू दिली आणि कर्ण दिलाय. मग कर्ण आयताकृती पट्टीचा किंवा आयताचा कर्ण कसा होणार आहे याप्रमाणे कर्ण होईल. आणि काय सांगितलं आपल्याला मोठी बाजू मोठी बाजू कोणती जो की पाया गृहीत आपण त्याला किती 40 आहे आणि कर्ण किती सांगितलं 1 ने जास्त आहे म्हणजेच किती 41 सेंटीमीटर आहे. आता आयताचा प्रत्येक कोण कसा असतोय काटकोन. इथला कोण काय असणार आहे काटकोन. आणि काटकोन आता या ठिकाणी काटकोन त्रिकोण तयार होणार. या झाल्या त्याच्या दोन बाजू पाया उंची आणि कर्ण. तर आपल्याला पायथागोरसचा प्रमेय माहिती. आता गणित शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला पायथागोरसचा प्रमेय हा माहितीच असला पाहिजे. काय पायथागोरसचा प्रमेय कोणता पागो प्रमेय पायथागोरसचा प्रमेय. तर पागो प्रमेयानुसार आपल्याला उदाहरण सोडवावं लागणार. आता पागो प्रमेय पायथागोरसचा प्रमेय जर पागो प्रमेय माहिती नसेल तर मग आपल्याला पोगोच बघावं लागेल. पोगो आणि कार्टून बघितल्याशिवाय पर्याय. तर बघा आता पायथागोरसचा प्रमेय काय पायथागोरसचा प्रमेय कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. पाया वर्ग अधिक उंची वर्ग उंचीचा वर्ग. आता आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे कर्ण किती दिलेला आहे 41 चा वर्ग बरोबर पाया किती 40 चा वर्ग अधिक उंची माहितीये का नाही तर उंची आपल्याला काढायची उंचीचा वर्ग. म्हणजे या ठिकाणची आपल्याला या बाजूची लांबी काढायची. आता 41 चा वर्ग बरोबर 40 वर्ग अधिक उंची वर्ग काढायचंय का आपल्याला उंचीचा वर्ग. मग जे काही काढायचे त्याच्यापैकी संख्या दूर न्यायची 40 इकडे आणावं लागत. 40 काय होईल वजामध्ये जाईल. 41 चा वर्ग वजा 40 बघा काय होत आहे उंचीचा वर्ग बरोबर काय होणार 41 चा वर्ग वजा 40 चा वर्ग. आता इथे जर डायरेक्ट सोडायचं म्हणजे 41 चा वर्ग 1681 वजा 40 चा वर्ग 1600 वजाबाकी केल्याच्या नंतर 81 येणार आहे. 81 चा वर्ग म्हणून येणार. पण आपल्याला काय करायचंय स्टेप बाय स्टेप बघायचे. आता वर्ग काढायचा आपण शिकलेलो वर्ग आणि वर्गमूळ मध्ये की 2 अंकी संख्येचा वर्ग कसा काढायचा आपण शिकलेलो. तर सुरुवातीला लक्ष द्या आता की 40 चा वर्ग कसा करायचा. आता 40 चा वर्ग काढायचा आहे. तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 तर त्या संख्येचा वर्ग करताना काय सांगितलं जेवढे शून्य त्याच्या दुप्पट करायचे. इथं किती 1 शून्य तर शून्य किती घ्यायचे 2 घ्यायचे आणि जो काही अंक राहणार आहे त्याचा वर्ग करायचा. 4 चा वर्ग किती येणार आहे 16 म्हणजेच 40 चा वर्ग काय झाला 1600. आता 41 चा वर्ग करायचा आहे. लक्ष द्या आता 41 चा वर्ग. तर सुरुवातीला एकक स्थानी किती 1 तर 1 चा वर्ग करायचा. 1 चा वर्ग किती येणार आहे 1च येणार आहे. 4 आणि 1 हे दोन अंक आहेत. या दोन अंकाचा गुणाकार करायचा आणि गुणाकाराची दुप्पट करायची. 4 आणि 1 चा गुणाकार किती येणार आहे 4 गुणिले 1 4. 4 ची दुप्पट किती होणार आहे 8. 8 ला 8 लिहिलं आणि दशक स्थानचा अंक आहे त्याचा काय करायचा वर्ग करायचा. किती येणार आहे 4 चा वर्ग 16 म्हणजेच 41 चा वर्ग काय झाला 1681 झाला. लक्षात आलं. दोन अंकी संख्येचा वर्ग कसा करायचा आहे. पहिल्यांदा एकक स्थानचा वर्ग करा 1 चा वर्ग केला 1 आला. ज्या दोन संख्या 4 आणि 1 त्यांचा परस्परामध्ये गुणाकार करायचा. 4 गुणिले 1 किती येणार आहे 4. 4 ची दुप्पट करा किती येणार आहे 8.
8ला 8 लिहिलं आणि राहिलं काय आता दशक स्थानच्या अंकाचा वर्ग. दशक स्थानच्या अंकाचा वर्ग म्हणजे 4चा वर्ग 16. तर 41चा वर्ग त्याला आपल्याला 1681. मग आलेले वर्ग लिहा. 41चा वर्ग किती 1681 वजा काय होणार आहे 40चा वर्ग 1600. मग 1681 वजा 1600 वजा बाकी किती येईल 81 येणार आहे. 1681 मधून 1600 वजा झाले की खाली किती राहणार आहे 81. मग 81 काय उंचीचा वर्ग आहे. उंची आहे का नाही उंचीचा वर्ग आहे. मग उंची मिळवण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला या 81चं वर्गमूळ काढावं लागेल. मग उंची बरोबर काय येणार आहे याचं वर्गमूळ काढावं लागेल 81चं वर्गमूळ येणार आहे आपल्याला 9. म्हणजेच उंची किती मिळाली आपल्याला 9 मिळाली. म्हणजेच एक्स ची किंमत किती मिळाली आपल्याला एक्स ची किंमत हे सुद्धा आपण मोडून टाकू. लक्षात आले वर्ग 2 अंकी संख्येचा वर्ग कसा करायचा आहे ती आता बघा. तर किती आली 9 याची उंची. मग आता आयताच्या समोरासमोरील बाजू काय असणार आहेत समान लांबीची असतात. म्हणजे ही जर बाजू 40ची असेल तर आयताची ही सुद्धा बाजू 40ची असेल. ही जर बाजू 9 असेल तरी सुद्धा किती असणार आहे 9 असणार आहे. आणि विचारलंय काय आपल्याला की त्या पट्टीची परिमिती किती म्हणजेच काय आयताची परिमिती आपल्याला विचारलंय. मग परिमिती म्हणजे काय असते चारी बाजूंची बेरीज असते. मग चारी बाजूंची बेरीज करा 40 किती होणार आहे 80 आणि 9 9 18 80 आणि 18 किती होणार आहे 98. आपलं उत्तर किती येणार आहे 4. लक्षात आलं. पण जर वापरलं तर आयताची परिमिती हे सूत्र सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. सूत्र वापरून काय करणार आहेत आपण बघा आयताची परिमिती बरोबर काय 2 कंसात लांबी अधिक रुंदी. मग 2 कंसात काय लांबी किती लांबी 40 आणि रुंदी किती 9. 40 अधिक 9 किती येणार आहे 49. 2 गुणिले 49 किती येईल 98 येणार. 92 18 हातचा 1 येणार 42 आणि हातचा आलेला 1 9 98. म्हणजेच आयताची परिमिती हे सूत्र सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे 2 कंसात लांबी अधिक रुंदी. किंवा डायरेक्ट करू शकतात की चारी बाजूंची बेरीज करायची कारण आता बाजू तर आपल्याला माहिती झाली. लक्षात आलं. परिमिती कशी काढली ती आपण पट्टीची कारण का की आयत आहे आणि कर्ण दिलेला आहे त्यावरून आपण बाजू माहिती करून घेतली. कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग पायथागोरसचा प्रमेय. त्यानुसार काय केलं आपण जी बाजू माहिती नव्हती ती बाजू माहिती करून घेतली. आणि आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात समान लांबीचे असतात. मग 9च्या समोरची बाजू 9 असणार आहे 40च्या समोरची 40 असणार आणि त्या चारी बाजूंची बेरीज करा किंवा आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी ही सूत्र वापरा आपल्याला उत्तर मिळणार आहे. उत्तर किती आलं 98. आता बघा पुढचा प्रश्न 2 संख्या 5 7 5 जसे 7 या प्रमाणात आहेत. संख्येचं प्रमाण दिले आपल्याला संख्येचं प्रमाण दिलेलं आहे की 5 7 या प्रमाणात आहेत. जर दोन्ही संख्यांमध्ये 12 मिळवले तर त्याचे प्रमाण 7 9 होते. मूळ 2 संख्यांमधील फरक कितीचा आहे हे आपल्याला विचारले. तर सुरुवातीला आपल्या ट्रिक्सनुसार गुणोत्तरामध्ये जी तुम्हाला ट्रिक सांगितली. आता मला सांगा सुरुवातीचं गुणोत्तर किती आहे सुरुवातीचं गुणोत्तर किती 5 7 5 जसे 7 आपल्याला सुरुवातीचं गुणोत्तर दिलेलं आहे. सुरुवातीचं गुणोत्तर त्याच्या नंतरचं गुणोत्तर जे की गुणोत्तर बदललंय. कधी बदललंय की त्या दोन्ही संख्येमध्ये 12 मिळवल्याच्या नंतर गुणोत्तर बदलले. सुरुवातीचा 5 7 आहे काहीतरी संख्या ऍड केल्याच्या नंतर काय होणार आहे गुणोत्तर बदलणार आहे. मग 12 ऍड केल्याच्या नंतर गुणोत्तर बदलले. किती झालंय 7 9 झाले. सुरुवातीचं किती होतं 5 7 होतं नंतर किती झालं 7 9 झालं. मग आता या ठिकाणी जे गुणोत्तर वाढले ते सुद्धा कितीने वाढले 2 आणि या ठिकाणी सुद्धा 2 गुणोत्तर वाढलेलं आहे. ज्या वेळेस गुणोत्तर दोन्ही ठिकाणचा जर समान वाढला असेल तर त्यावेळेस आपली ट्रिक्स लागू होते सांगितले की काय आता 2 फक्त गुणोत्तर बदलले. पण सुरुवातीला बेसिक मध्ये काय सांगितलं होतं गुणोत्तर म्हणजे काय असतं ऍक्च्युअली ती संख्या असते का नाही तर त्या संख्येचे भाग असतात. म्हणजेच 5 भाग आणि 7 भाग आणि 9 भाग ही पूर्ण संख्या आहेत का नाही ही भाग आहे. संख्या माहिती आहेत का आपल्याला नाही. संख्या माहिती करायच्यात आपल्याला आणि त्यातला फरक घ्यायचा आहे. मग आता इथं किती भागाचा फरक आहे 7 आणि 9 2 भागाचा फरक आहे का नाही. पहिलं गुणोत्तर 5 7 होतं नंतर 7 9 झालं म्हणजे दोन्ही संख्येमध्ये 2 भाग वाढलेत. वाढ समान आहे. मग 2 भाग कधी वाढलेत
ज्या वेळेस 12 त्या संख्येमध्ये मिळवले त्यावेळेस 2 भाग वाढले. म्हणजेच याचा अर्थ काय होतो, 2 भाग म्हणजे 12 आहेत. या ज्या काही संख्या त्यांचे 2 भाग म्हणजे किती, 12 आहेत. मग 2 भाग जर 12 असतील तर एक भाग कितीचा असणार आहे, निश्चितच 6चा असणार आहे. 2 भाग जर 12चे असतील तर एक भाग कितीचा असणार आहे, 6चा असणार आहे. मग आपल्याला भाग माहिती झाले. सेम टक्केवारी सारखं जर टक्केची किंमत माहिती झाली की नंतर आपण किती टक्के आणि कशाचे टक्के काढतो. सेम तसंच आहे, भाग माहिती झाले तर यापैकी कोणतीही संख्या आपण काढणार आहे. कशी काढणार, त्या भागानं फक्त या जी काही भागाची किंमत आली त्यांना फक्त त्याला गुणायचंय, आपल्याला काय मिळणार आहे, संख्या मिळणार आहे. मग विचारलंय कशातला फरक, आपल्याला मूळ 2 संख्यांमधील फरक विचारला. मूळ 2 संख्यांमधील, मूळ 2 संख्याचं गुणोत्तर काय होतं, मूळ 2 संख्यांचं गुणोत्तर काय होतं, 5 7 हे जे आहे ते मूळ गुणोत्तर आहे. आपलं मूळ 2 संख्यातलं गुणोत्तर आहे. मग त्या संख्या काय होणार आहेत, 5 गुणिले 6. काय करावं लागत, 5 गुणिले 6. पहिली संख्या बघा, लक्षात घ्या, पहिली संख्या काय होणार आहे, 5 गुणिले 6. आणि दुसरी संख्या काय होणार आहे, 7 गुणिले 6. काय होणार आहे, 7 गुणिले 6 होणार. पहिली संख्या 30 येईल आणि दुसरी संख्या किती येईल, 42. मग यातला फरक कितीचा आहे, 12. फरक कितीचा आहे या 2 संख्येमधला, 12चा. म्हणजे उत्तर किती असणार आहे आपलं, पर्याय क्रमांक 2 असणार आहे, 12. भाग ठरवायचे भागानुसार, ही आपली डायरेक्ट मेथड आहे की भाग जर समान वाढले असतील तर आपली ट्रिक्स लागू होते. आता इथं संख्या सुद्धा काढायची गरज नाही. मला सांगा, एक भाग 6चा आहे आणि फरक सुद्धा इथं किती, 2 भागचा आहे. म्हणजे डायरेक्ट तुम्ही 12 लिहू शकतात. पण समजण्यासाठी काय केलं आपण की संख्या काढून घेतल्या. जर नंतरचं गुणोत्तर जर विचारलं असतं किंवा नंतरचा संख्या कोणत्या किंवा संख्येतील फरक जर विचारला असतं तर काय केलं असतं, 7 गुणिले 6 आणि 9 गुणिले 6 या नंतरच्या संख्या असतात. 7 गुणिले 6 42 आणि 9 गुणिले 6 24. संख्या विचारल्या असल्यानंतरच्या तर संख्या सुद्धा काढतात येतात. भाग माहिती झाले, तुम्ही यातली कोणतीही संख्या काढू शकतात. ही झाली आपली डायरेक्ट मेथड. जर एक्सच्या पद्धतीने गेलात तर काय करायचं आपल्याला, तर एक्सच्या पद्धतीने जायचं. बघा एक्सच्या पद्धतीने सुरुवातीचं गुणोत्तर काय आहे, 5 जसे 7 आहे. गुणोत्तर जर 5 जसे 7 असेल तर संख्या काय असणार आहेत, 5x आणि 7x असणार आहे. मग सांगितलंय का आपल्याला उदाहरणामध्ये की या संख्यांमध्ये 12 मिळवले. 5 आणि 7 हे गुणोत्तर आहे. या संख्यांमध्ये जर 12 मिळवले तर गुणोत्तर किती होत आहे, 7 9. मग 5x अधिक 12 आणि दुसरी संख्या काय, 7x अधिक 12. काय केलं, 12 मिळवले. नवीन आलेलं गुणोत्तर काय, 7 जसे 9. गुणोत्तर किती, 7 जसे 9. आता काय करावं लागेल, तिरकस गुणाकार करायचा दोन्हीचा. 5x अधिक 12 गुणिले काय होणार आहे, 9. तिरकस गुणाकार केल्याच्या नंतर 5 9 45x किती होणार आहे, 45x अधिक 9 गुणिले 12 12 9 किती होणार आहे, अष्टोदर्श 108 येणार आहे. बरोबर. आता 7 न काय करायचंय, 7x अधिक 12 ला गुणायचंय. तिरकस गुणाकार व्हायलाय. 7 7 किती होणार आहे, 49x अधिक 7 न पुन्हा 12 ला गुणायचंय. 12 गुणिले 7 12 7 किती होणार आहे, 84 होणार आहे. 12 7 84. आता काय करायचंय, 45x पलीकडे घेऊन जायचं आणि 84 अलीकडे आणायचं. काय होणार आहे, इकडचं अधिक पलीकडे गेल्याच्या नंतर वजा होणार आहे आणि तिकडचं अधिक इकडच्या आल्याच्या नंतर काय होणार आहे, वजा होणार आहे. मग डायरेक्ट लिहू आपण, 49x वजा 45x बरोबर 108 वजा 84. मग 49x वजा 45x यांची वजाबाकी केली तर किती येणार आहे, 4x. 108 वजा 84 जर केलं तर बघा 8 मधून 4 गेले, खाली किती राहणार आहे, 4. शून्यामधून 8 जाणार नाही, 10 मधून 8 गेले, 2 राहिले, आजचा परत दिला 24. 84 अधिक जर 24 केलं तर किती येणार आहे, 108 येणार आहे. मग 4x बरोबर 24 आहे, तर x ची किंमत किती येणार आहे, 24 भागिले 4 करावं लागेल. x ची किंमत किती येणार आहे, 6. जी की अगोदर आपण डायरेक्ट काढली होती भाग. एक भाग किती मिळाला आपला, 6चा. आता इथे x न गुणले याचा अर्थ काय की आपल्याला इथं 6 नच गुणावं लागेल. मग विचारलंय काय आपल्याला की सुरुवातीच्या किंवा जे मूळ 2 संख्या त्यांतील फरक विचारलाय. मग x ची किंमत मिळाली. मग सुरुवातीच्या संख्या काय, 5x आणि 7x. किंमत ठेवा. 5x काय करावं लागेल, 5 गुणिले 6
आणि 7x काय करावं लागेल 7 गुणिले 6 5 सक 30 होणार आहे आणि 7 सक किती होणार आहे 42 आणि या दोन्ही मधला फरक जर घेतला तर फरक किती येणार आहे 12. फायनल उत्तर काय असणार आहे आपलं 12च असणार. बरं जी मेथड तुम्हाला बेस्ट वाटते त्या मेथडनं तुम्ही सोडू शकता. कन्सेप्ट सांगितली एकच्या पद्धतीने सुद्धा सांगितलंय आणि क्लासमध्ये सुद्धा आपण सेम अशा दोन्ही प्रकारे गुणोत्तर आणि प्रमाणाचे उदाहरण सोडून दाखवलेले आहेत. आता पुढचा प्रश्न बघा. 2 रेल्वे गाड्या एकाच दिशेने अनुक्रमे 112 किलोमीटर प्रति तास व 76 किलोमीटर प्रति ताशी या वेगाने धावत आहेत. 2 वेग दिलेले आहेत आपल्याला. वेगवान गाडी ही दिम्या गाडीत बसलेल्या एका व्यक्तीला 20 सेकंदात ओलांडते तर वेगवान गाडीची लांबी किती. आता विचारले का आपल्याला की वेगवान गाडीची लांबी काढायची आणि रेल्वे गाड्या कशा आहेत एकाच दिशेने म्हणजे काय पाठलाग आहे. एकाच दिशेने म्हणजे काय पाठलाग. तत्पूर्वी काय पाहिजे तुम्हाला माहिती काय पाहिजे की या टॉपिक मधल्या कोणता टॉपिक होणार आहे आता ही रेल्वे समजा वेळ अंतर बरोबर आहे. वेग वेळ अंतर जो आपला चॅप्टर आहे त्यातल्या तुम्हाला काही कन्सेप्ट माहिती पाहिजे. तर सुरुवातीला बघा काय की जर गाड्या जर एकाच दिशेने जात असतील रेल्वे गाड्यात जर एकाच दिशेने जात असतील समजा ही एक रेल्वे गाडी आहे एका रुळाहून आणि दुसरी एक रेल्वे गाडी आहे या दुसऱ्या रुळाहून. तर दोन्ही काय आहेत वेगवान आहेत म्हणजेच काय होणार आहे पाठलाग होणार आहे एकाच दिशेने जातात. ज्या वेळेस त्या गाड्या एकाच दिशेने जात असतील तर हिचा काही ना काही वेग असणार आहे या वेगाने ती पुढे जाणार आहे आणि तिचा सुद्धा काही ना काही वेग असणार आहे या वेगाने ती सुद्धा पुढे जाणार आहे. पण कधीही पाठीमागून जी गाडी जाणार आहे तिचा वेग निश्चित जास्त असला पाहिजे तरच ती पुढच्या गाडीला क्रॉस करणार आहे. आणि ज्या वेळेस अशा एकाच दिशेने गाड्या असतील ज्या वेळेस पाठलाग असेल त्यावेळेस काय असणार आहे वेगांची वजाबाकी असणार आहे. बरं आता हे झालं रेल्वेच्या बाबतीत. पण काही परीक्षांमध्ये सरळ सेवेच्या म्हणा किंवा एमपीसीच्याच की रेल्वेच्या ऐवजी पाठलाग कुणामध्ये दिलेला आहे चोर आणि पोलीस. पाठलागच आहे की चोराच्या मागे पोलीस पळाला काहीतरी मध्ये अंतर दिलेलं आहे आणि किती वेळानं तो चोराला गाठेल पोलीस किती वेळानं चोराला गाठणार आहे असे सुद्धा प्रश्न काय विचारले. मग त्यावेळेस सुद्धा जर पाठलाग असेल तर काय असणार आहे वेगांची वजाबाकीच असणार आहे. किंवा सरळ सेवेमध्ये विचारलेला प्रश्न की ससा आहे सस्याचा पाठलाग कुत्रा करतोय दोघांमधलं अंतर दिलंय दोघांची स्पीड दिली मग त्या ठिकाणी सुद्धा पाठलाग म्हणलं की काय असणार आहे वेगांची वजाबाकी. मग तुम्हाला ही कन्सेप्ट माहिती पाहिजे एकाच दिशेने म्हणल्यास पाठलाग असणार आहे. जर परस्पर विरोध दिशेने येत असतील परस्पर विरुद्ध दिशेने येतात ही एक रेल्वे गाडी समजून घ्या आता रेल्वे गाडी आहे ती आणि ही एक जर परस्पर विरुद्ध दिशेने येत असतील तर काय होणार आहे वेगांची बेरीज होणार आहे. हिचा काही ना काही वेग असणार आहे आणि हिचा सुद्धा काही ना काही वेग असणार आहे. परिणामी वेग काय असणार आहे जर परस्पर विरुद्ध दिशेने येत असतील तर V1 अधिक V2 म्हणजेच काय वेगांची बेरीज असणार आहे. आता त्याच्यानंतर अगोदरच्या स्लाइडवर समजून घ्या आणखीन एक कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे ही इथं आपण समजून घेऊ. जर रेल्वे गाडी प्लॅटफॉर्म वरती उभ्या असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला क्रॉस करते. प्लॅटफॉर्म वरती असणाऱ्या एका व्यक्तीला किंवा प्लॅटफॉर्म वरती असलेला जो खांब आहे त्या खांबाला किंवा सिग्नलला क्रॉस करते. त्यावेळेस आता अगोदरचा काय होतं वेग कसा बदलतंय ते बघितलं. आता अंतर कसं बदलतं ही कन्सेप्ट समजून घ्या. अंतर कसं बदलणार आहे जे की परिणामी अंतर घ्यायचे आपल्याला. तर ज्या वेळेस रेल्वे गाडी जर एखाद्या व्यक्तीला किंवा जो काही खांब आहे सिग्नल आहे याला जर क्रॉस करत असेल तर परिणामी अंतर डिस्टन्स किंमत काय असणार आहे जी काही रेल्वेची लांबी असणार आहे ती असणार आहे अंतर. लक्षात आलं. पण हीच रेल्वे गाडी जर एखाद्या प्लॅटफॉर्मला ओलांडत आहे कशाला प्लॅटफॉर्मला किंवा एखाद्या दुसऱ्याच गाडीला ओलांडत आहे दुसऱ्या रेल्वे गाडीला ओलांडत आहे तर काय होणार आहे अंतर काय घ्यावं लागेल या रेल्वे गाडीची लांबी प्लस प्लॅटफॉर्मची लांबी x अधिक y किंवा या रेल्वे गाडीची लांबी आणि या रेल्वे गाडीची x अधिक y म्हणजेच अंतर काय होणार आहे दोन्हींची बेरीज असणार आहे. हे आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. आता बघा आता इथं काय दिले आपल्याला 2 रेल्वे गाड्या एकाच दिशेने अनुक्रमे 112 किलोमीटर आणि 76 किलोमीटर पाठलाग आहे एकाच दिशेने म्हणजेच काय पाठलाग
बरोबर आहे. पाठलाग हा पुरेसा, बरोबर आहे का? पाठलाग एकाच दिशेने येत. मग शेवटपर्यंत या चॅप्टर मध्ये काय करायचं म्हणून सांगितलेलं आहे, एकच फॉर्म्युला शेवटपर्यंत वापरायचा आहे की डी टीव्ही. डी बरोबर काय? टीव्ही. फॉर्म्युला काय आपला? डी बरोबर टीव्ही. आणि शेवटपर्यंत प्रश्न कसाही फिरवला तरी ह्याच फॉर्म्युल्यानुसार सोडवायचा आहे. हे आपण उदाहरणासहित बघितलेलं. आता इथं सुद्धा चेंज कुठं होणार आहे तेही सांगितलंय. चेंज कुठं होणार आहे? वेगांमध्ये आणि अंतरांमध्ये. कसा चेंज होणार आहे? अगोदरचं जे सांगण्याचं कारण आहे ते काय आहे की चेंज कसा होणार आहे हे आतापर्यंत आपण बघितलं. की वेग कसा बदलणार आहे? पाठलाग असेल तर वेगांची काय होणार आहे? वजाबाकी. परस्पर विरुद्ध जर दिशेने येत असतील तर काय होणार आहे? वेगांची बेरीज होणार आहे. अंतर सुद्धा तसंच बदलणार आहे. कसं? जर दोन गाड्या एकमेकींना क्रॉस करीत असतील तर दोन्ही गाड्यांच्या लांबीची बेरीज ही असणार आहे आपलं डी ची किंमत. जर प्लॅटफॉर्मला क्रॉस करीत असेल रेल्वे गाडी तर त्यावेळेस काय? प्लॅटफॉर्मची लांबी अधिक रेल्वेची लांबी असणार आहे. जर व्यक्तीला असेल तर आता व्यक्तीची लांबी असणार आहे का? त्या ठिकाणी बेरीज का होणार नाही? कारण व्यक्तीची लांबी असणार नाही किंवा एखादा पोल आहे त्याची सुद्धा लांबी असणार नाही. म्हणून तिथलं अंतर फक्त रेल्वेची लांबी असणार आहे. लक्षात आलं कन्सेप्ट? आता काय करू आपण? ऍक्च्युअल प्रश्न सोडू. आता डिस्टन्स विचारलंय का आपल्याला? वेगवान गाडीची लांबी म्हणजे डी ची लांबी आपल्याला काढायची. सुरुवातीला बघा, वेग आहे 112 किलोमीटर आणि 76 किलोमीटर. वेगांची वजाबाकी होणार आहे, पाठलाग आहे म्हणून. डिस्टन्स आपल्याला काढायचंय, वेगवान गाडीची लांबी. टाइम किती दिलाय? की 20 सेकंदात. आता मला सांगा, इथं रेल्वे गाडीला ओलांडते म्हणून सांगितले का? रेल्वे गाडीत बसलेल्या व्यक्तीला काय? गाडीत बसलेल्या व्यक्तीला ओलांडत आहे. मग व्यक्तीचं अंतर असणार आहे का? नाही. मग त्यामुळे डिस्टन्स काय येणार आहे? फक्त एका गाडीची लांबी येणार आहे. आता टाइम किती? 20 आहे. पाठलाग आहे म्हणून काय होणार आहे? वेगांची काय होणार आहे? वजाबाकी होणार आहे. वेग किती? 112 आणि 76 दोन्हींची जर वजाबाकी केली, इकडं साईडला आपण वजाबाकी करून घेऊ. वजाबाकी किती येणार आहे? 12 मधून 6 गेले 6, त्याचा परत दिला 8 झाले. 11 मधून 8 वजा होणार आहेत 36. वजाबाकी किती येणार आहे आपले? 36 येणार आहे. पण आता लक्षात घ्या, मला सांगा, दिलेला टाइम सेकंदामध्ये आणि वेग कशामध्ये? किलोमीटर प्रति तास मध्ये आहे आणि पर्याय आपल्याला दिलेत मीटर मध्ये. म्हणजेच किलोमीटर प्रति तास याचं रूपांतर आपल्याला कशात करावं लागणार आहे? मीटर प्रति सेकंद मध्ये. त्याची सुद्धा ट्रिक सांगितली. बऱ्याच जणांना 5 छेदस्थानी 18 न गुणायचे का 18 छेदस्थानी 5 न गुणायचे कन्वर्ट करताना लक्षात येत नाही. त्यासाठी सुद्धा आपण ट्रिक सांगितलेली आहे. अत्यंत सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायचं की 5 गुणिले 18 कधी करायचंय आणि 18 गुणिले 5 कधी करायचंय. वेळ लागू द्या, प्रश्न सोडवण्यासाठी वेळ लागणार आहे. कारण का? आपण ज्या बेसिक गोष्टी त्या सुद्धा प्रश्नामध्ये कव्हर करतो, जेणेकरून तुमचा चॅप्टर तिथं कव्हर होणार आहे. आता लक्षात ठेवा, ज्या वेळेस किलोमीटर प्रति तास, किलोमीटर प्रति तास, एकच मिनिट साईडला लिहू आपण थोडं. बर, किलोमीटर प्रति तास याचं जर रूपांतर मीटर प्रति सेकंद करायचं असेल, काय करायचंय? किलोमीटर प्रति तासचं रूपांतर मीटर प्रति सेकंद मध्ये करायचंय. मला सांगा, किलोमीटर प्रति तास निश्चितच काय मोठं युनिट आहे का नाही? आणि मीटर पर सेकंद कसं आहे? लहान युनिट आहे. म्हणजे ज्या वेळेस मोठ्या युनिटचं रूपांतर आपण लहान युनिट मध्ये करायला, लहान एककामध्ये करायला, तर त्यावेळेस अंशातली संख्या लहान घ्यायची. 5 छेदस्थानी 18 गुणिले काय करायचं? 5 छेदस्थानी 18. ज्या वेळेस किलोमीटर प्रति तासचं रूपांतर तुम्हाला मीटर प्रति सेकंद करायचंय त्यावेळेस तुम्ही काय करणार? गुणिले 5 छेदस्थानी 18 करणार. आणि या उलट मीटर प्रति सेकंदचं रूपांतर तुम्हाला काय करायचंय? किलोमीटर प्रति तास मध्ये करायचं. लहान्या एककाचं रूपांतर तुम्ही मोठ्या एककामध्ये करायला, तर मग अंशाच्या ठिकाणची संख्या मोठी घ्यायची. 18 छेदस्थानी 5 लक्षात घ्या. आता विसरल का? 5 छेदस्थानी 18 आणि 18 छेदस्थानी 5 कधी वापरायचे ते लक्षात येईल. आता बघा, आता काय आपलं सूत्र? डी बरोबर टीव्ही. पाठलाग आहे म्हणून काय? वेगांची वजाबाकी आहे, वेगांची वजाबाकी. डिस्टन्स काढायचंय आपल्याला. टाइम किती दिलेला होता? टाइम दिलेला 20 सेकंद. वजाबाकी केलती आपण 112 वजा 76 केलं. 112 मधून 76 वजा केल्याच्या नंतर किती येणार आहे? 36 येणार आहे. पण 36 काय? किलोमीटर प्रति तास आहे.
त्याचं रूपांतर आपल्याला मीटर प्रति सेकंद करावं लागेल. म्हणजेच 5 छेदस्थानी 18 का 18 छेदस्थानी 5. आता विसरायचं नाही, मोठ्या एककाचं लहान एकक करायचंय, किलोमीटर प्रति तासचं मीटर प्रति सेकंद करायचंय. म्हणून काय करायचं, अंशात ती संख्या लहान घ्यायची, 5 छेदस्थानी 18 घ्यायचं. आता काटाकाटी होते, 18 1 18, 18 2 36. मग 2 गुणिले 5 किती येणार आहे, 10. 20 गुणिले काय होईल, 2 गुणिले 5 10. 20 गुणिले 10 किती होणार आहे, 200 आपलं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक किती असणार आहे, 2. लक्षात आलं. बघा, या चॅप्टर साठी जे काही बेसिक घेतलेलं होतं ते तुम्हाला एकाच प्रश्नामध्ये रिवाइज केले, आणि एवढं जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला यावरचा कोणताही प्रश्न सुटणार आहे. आता पुढचा प्रश्न. एक दुकानदार एक वस्तूची खरेदी 1200 रुपयामध्ये करतो व ती विकतो, जेणेकरून त्याला 20% नफा होईल. नंतर तो मार्क केलेल्या किमतीवर 10% सूट देतो. वस्तूची मार्क केलेली किंमत किती. आता मार्क केलेली किंमत म्हणजेच काय काढायची, आपल्याला छापील किंमत काढायची. आता सुरुवातीला टक्केवारीच्या कन्सेप्ट नुसार आपण जाणार आहे डायरेक्ट मेथडनं. 1200 जी खरेदी किंमत आहे त्यावर 20% नफा व्हायला आहे. म्हणजेच काय, 120 छेदस्थानी 100. त्याचे 120% काढले की आपल्याला काय येणार आहे, विक्री किंमत. की 1200 वर 20% नफा मिळवलाय. तर 20% नफा मिळवल्याच्या नंतर जी काय किंमत असणार आहे ती विक्री किंमत असणार आहे. आपल्याला यावरून काय निघणार आहे, विक्री किंमत. 2 0 2 0 कटले. आता 12 गुणिले 120, 12 0 0 आणि 12चा वर्ग 144. डायरेक्ट सुद्धा करू शकतात. पण बघा, 12 0 0, 12 2 24 ला 4, आजचे आले 2, 12 1 12 आणि आजचे आलेले 2, 1440 काय असणार आहे, विक्री किंमत असणार आहे. पण विक्री किंमत विचारली का आपल्याला, नाही, छापील किंमत विचारली. मग विक्री करण्याच्या अगोदर त्याने जी काही छापील किंमत टाकली होती त्यावर 10% सूट देऊन, तर छापील किंमत माहितीये का, नाही, मग छापील किंमत किंवा मार्क केलेली किंमत आहे ही आपल्याला काय करावं लागेल, 100 गृहीत धरावं लागेल. माहिती आहे का आपल्याला, नाही, मग 100 गृहीत धरावं लागेल. आपल्या 5 वाक्याच्या मध्ये जे काही वाक्य दिलेलं आहे आपलं काय, 4थ्या क्रमांकाचं वाक्य, की जर संख्या माहिती नाही तर तिला काय करायचं, 100 गृहीत धरायचं. छापील किंमत माहिती नाही म्हणजेच किती, 100 आहे. मग मला सांगा, छापील किंमत माहिती नाही ती असणार आहे आपली 100%, पण त्यावर सुद्धा त्यानं काय केलं, 10% सूट दिली आणि विक्री केली. मग 100 वर जर 10% सूट दिली, 10% कमी केले म्हणजे 1440 ही जी किंमत आहे विक्री झालेली, तर छापील किमतीवर सूट देऊन झालेली म्हणजेच 90% असणार आहे. किती असणार आहे, 90%. मग 90% जर 1440 असतील तर विचारले काय, छापील किंमत म्हणजे 100% काढायचंय. बघा आता 1440 ही जर 90 असतील तर काय करायचं आपल्याला, 100% किती हे काढायचं. म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे, मार्क केलेली किंमत मिळणार आहे. 0 0 कट झालं. आता 9 ने भाग द्या, 9 1 9 उरले किती, 5. 14 मधून 9 गेल्याच्या नंतर उरणार आहेत 5, 54 झाले. 9 सक 54, 16. 16 गुणिले 100, 16 वर काय होणार आहेत, 2 शून्य ऍड होणार आहेत. आपलं उत्तर येणार आहे 1600. बघा, समजून सांगण्यामुळे एवढा वेळ जायलाय, पण जर ट्रिक्स किंवा ही जर कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली तर तुम्ही विदिन सेकंदामध्ये करणार आहेत. काय करायचंय, 1200 120%, पण काय मार्क केलेली किंमत काढायची, 10% सूट दिली म्हणून ती काय असणार आहे, 90%. जी काही विक्री किंमत आली ती आपल्याला 90% मिळाली. 90% माहिती झाली तर 100% काढायचे. जी काही टक्के ती छेदस्थानी त्याची किंमत अंशात आणि गुणिले 100, म्हणजे 2च लाईन मध्ये तुम्हाला उत्तर येणार आहे. जर कन्सेप्ट सिंपली समजली तर अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही विदिन सेकंदात त्याचं उत्तर काढणार आहे. समजायला काय थोडं तुम्हाला हार्ड जाईल. आता अगोदरच्या पद्धतीनुसार सूत्रानुसार जर सोडवायचं तर काय, खरेदी किंमत गुणिले नफा आणि छापील किंमत गुणिले सूट. याच्या अगोदरच्या उदाहरणामध्ये सांगितलं की खरेदी किमतीवर नफा होत असतो आणि छापील किमतीवर सूट दिली जाते. मग दिलेल्या किमती फक्त सूत्रामध्ये द्या, पण सूत्र पाठ करावं लागेल. आणि आणखी सूत्र पाठ केलेला धोका की सूत्र फक्त त्याच टाईपला, फक्त याच प्रकारच्या उदाहरणाला लागू होणार आहे. जर उदाहरण चेंज झालं तर सूत्र तुम्हाला वापरता येणार नाही. पण अगोदरची कन्सेप्ट प्रश्न कसाही फिरू द्या, टक्केवारीची कन्सेप्ट तुम्ही कोणत्याही उदाहरणाला लागू करणार आहे. आता खरेदी किंमत किती दिलेली आपल्याला, 1200, आणि त्यावर नफा किती होतोय म्हणून सांगितलंय 20%, म्हणजेच 120 छेदस्थानी काय असणार आहे, 100. आता छापील किंमत माहिती आहे का आपल्याला, नाही, काढायचीच आपल्याला छापील किंमत काढायची. छापील किंमत काढायची. सूट माहिती आहे, सूट किती दिलेली, 10%, म्हणजेच काय 90 भागिले 100 होणार आहे.
काढायचं का आपल्याला छापील किंमत, त्याच्या जवळची जी संख्या आहेत त्या दूर करायच्या, म्हणजेच काय होणार, या अलीकडे येणार, बरोबरच्या अलीकडे. आणि अलीकडे येताना काय होणार आहे, अंशातली संख्या छेदात आणि छेदातली संख्या अंशात. मग मांडणी कशी होईल ते बघा. छापील किंमत, छापील किंमत बरोबर काय होणार आहे, इकडच्या अंशामधल्या संख्या लिहून घ्या. 1200 गुणिले 120 या दोन संख्या अंशामध्ये. मग इकडची छेदातली सुद्धा छेदातली अंशात जाणार आहे, आणि छेदात इकडे काय 100, पण इकडची जी अंशातली ती छेदामध्ये जाणार आहे, आणि 100 गुणिले 90 मांडणी होणार. डायरेक्ट सुद्धा करता येणार आहे, बरोबरचं चिन्ह आहे म्हणून हे 0 100 इथंच कॅन्सल होणार आहेत. पण समजण्यासाठी सांगितलं काय, छापील किंमत काढायची तर इकडचं 90 जे आहे अंशामधलं ती छेदामध्ये जाईल, आणि छेदातलं 100 काय होणार आहे अंशामध्ये. इकडच्या आहेत तशा संख्या ठेवल्या, कोणत्या, 1200 गुणिले 120 छेदस्थानी काय 100 आहे, ही आहे तशी मांडणी आपण ठेवलेली. बदल काय झाला फक्त इथला, अंशातली छेदात आणि छेदातली अंशात. तर आता बघा काटाकाटी कशी होणार, 100 100 कट झालं, 1 0 कट होणार आहे. आता 9 न भाग जाते का बघा, 9 न भाग द्यायचा आहे, 9 न भाग जाईल का, नाही जाणार. 3 न भाग द्या, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 0 झाले. पुन्हा 3 न भाग जाते 120 ला, 3 1 3, 3 चौक 12 आणि 0. 40 गुणिले 40 झालं, 40 गुणिले 40 0 0 आणि 4 गुणिले 4 किती होणार आहे, 100. 40 गुणिले 40 दोन वेळेस 0 लिहावं लागल, आणि 4 गुणिले 4 16. 1600 आपलं काय असणार आहे, फायनल उत्तर असणार आहे 1600. लक्षात आलं. सूत्रानुसार सुद्धा तुम्ही सोडू शकतात. खरेदी किंमत गुणिले नफा बरोबर छापील किंमत गुणिले सूट. आता पुढचा प्रश्न, दोन व्यक्ती एक काम एकत्रितपणे 24 तासात पूर्ण करू शकतात. जर किती तासात, 24 तासात दोघं मिळून. जर त्यांच्यातील वेगाने काम करणारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा तिप्पट वेगाने काम करत असेल तर फक्त वेगवान काम करणारी व्यक्ती ते काम किती वेळात पूर्ण करेल. काळ काम वेग, एकदम बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत तुम्हाला कन्सेप्ट थ्रू सांगितलं. आता मला सांगा, काळ काम वेग या टॉपिक मधले प्रश्न चुकण्याचं कारण एकच आहे की तुम्हाला वेळ आणि काम लक्षात यायला पाहिजे. वेळ आणि काम किंवा काम करण्याचा वेग हे एकमेकांमध्ये मिक्स होऊ द्यायचे नाही, तरच तुम्हाला प्रश्न सुटणार आहे. आता मला सांगा, ए आणि बी असे व्यक्ती गृहीत धरू, दोन व्यक्ती ए आणि बी हे दोघं मिळून काम किती वेळात करतात असं सांगितलंय, 24 तासात. दोघांनी जर मिळून काम केलं तर ते काम पूर्ण 24 तासात करतात. पण काम काय माहिती का, प्रश्नामध्ये कामच दिलं नाही. काम काय करतात सांगितलं का नाही, किंवा किती करतात सांगितलं का नाही सांगितलं. फक्त सांगितलं की ए आणि बी हे 24 तासात काम करतात. पण त्यांची काम करण्याची कार्यक्षमता किंवा काम करण्याची स्पीड मला दिलेली काय, जर एक व्यक्ती जर 1 पट काम करत असेल तर दुसरा किती करणार आहे, 3 पटीनं काम करणार. म्हणजेच एखादं काम एक आहे ते एक काम जर ए 1 तासात करीत असेल तर बी तेवढंच काम 3 तासात करते. लक्षात ठेवण्यासाठी सोपं उदाहरण सांगितले. काम काय गृहीत धरायचंय, खुर्च्या विणण्याचं काम धरा. पण खुर्च्या विणण्याचं काम सांगितलं तर अर्धे विद्यार्थी काय म्हणले, आम्ही कशा खुर्च्या बनवू, मग खुर्च्या बनवा किंवा भाटी घासा, दोन्हीपैकी एक काम गृहीत धरा. मग जर ए जर 1 तासामध्ये 1 खुर्ची जर विणत असेल तर बी किती विणणार आहे, 3 1 तासामध्ये. 1 तासामध्ये 1 तासामध्ये. लक्षात आलं. यावरून का आपण गृहीत धरलंय, कारण यांची काय दिली, स्पीड दिलीये की 1 पट काम करते, तिप्पट काम करते. म्हणजे जर 1 तासामध्ये जर ए 1 भांडी घासत असेल किंवा 1 खुर्ची बनवत असेल तर बी काय करणार आहे, 3 खुर्च्या बनवणार आहे किंवा 3 भांडी घासणार आहे. मग मला सांगा, 1 तासामध्ये दोघं मिळून किती खुर्च्या विणालेत, 4 विणालेत का नाही. आता ही झालं त्यांचं काम की 1 तासामध्ये 4. आता ही काम डायरेक्ट त्याच्यात मिसळायचं नाही. काम काय, 4 खुर्च्या तयार करायलेत. किती वेळेत, 1 तासामध्ये. 1 तासामध्ये मला सांगा 4 जर खुर्च्या बनवित असतील तर टोटल काम त्यांनी किती तासात केलंय, 24 तासात. म्हणजेच एकूण काम किती असणार आहे, लक्षात आलं का. काम कसं काढलंय आपण, एकूण काम किती येणार आहे त्यांचं. एकूण काम 1 तासात 4 खुर्च्या बनवतात तर 24 तासात किती बनवणार आहेत, 96 खुर्च्या बनवणार आहेत. 24 चोक किती, 96.
मग मला सांगा 24 तासामध्ये दोघांना मिळून काम केलंय. काम काय केलंय? खुर्च्या विणण्याचं काम केलंय किंवा भांडी घासण्याचं. किती? 96 खुर्च्या विणल्यात. मग 96 खुर्च्या जर त्यांनी 24 तासात विणल्या असतील तर आता वैयक्तिक एकाचं काढू शकतो. जर एक ए हा व्यक्ती त्यानं जर पूर्ण काम केलं तर त्याला किती वेळ लागेल? एका तासात एक खुर्ची विणतोय म्हणजे 96 खुर्च्या विणण्यासाठी त्याला किती? 96 तास लागतील. आणि जर बी एका तासामध्ये 3 खुर्च्या विणतोय त्याला विणायच्यात किती? 96 म्हणजे 96 भागिले 3 करावं लागेल. तेवढा वेळ त्याला लागणार आहे. विचारलाय कुणाचा? वेगाने काम करणारी, जो वेगवान आहे त्याचा विचारलाय म्हणजेच निश्चितच कुणाचा? बीचा काढायचा आहे. बी एका तासामध्ये 3 खुर्च्या विणणार आहे. तर पूर्ण जर काम जर त्यानं केलं तर किती वेळ लागणार आहे त्याला? 96 खुर्च्या विणण्यासाठी 96 भागिले 3 करावं लागेल. 3 त्रिक 9 आणि 3 दुणे 6 म्हणजेच 32 तास त्याला लागणार आहे. लक्षात आली कन्सेप्ट काय आहे? ए अधिक बी वेळ दिलाय 24 तास पण काम दिलेलं नाही, पण काम करण्याचा वेग दिलाय. एका तासाला 1 खुर्ची, एका तासाला 3 खुर्च्या विणणार आहे. 1 पट आणि 3 पट. एका तासाचा काढला आपण, दोघं मिळून 4 खुर्च्या विणतील. 24 तासात 96. दोघांना मिळून जर विणल्या तर किती विणणार आहेत? 96. पण एकेकाचा सुद्धा काढता येणार आहे आपल्याला, कारण त्यांचा वेग माहिती, त्यांची कार्यक्षमता माहिती आहे. मग 96 खुर्च्या जर ए जर विणला तर एका तासाला 1 म्हणजे निश्चित त्याला 96 तास लागणार आहेत. पण बी काय आहे? वेगवान आहे. एका तासामध्ये 3 खुर्च्या विणतो. मग 96 खुर्च्या जी आहेत ज्या की दोघांनी मिळून 24 तासात विणल्यात, पण एकट्याला जर विणायच्या झाल्या तर 96 भागिले 3 करावं लागेल. 32 आपलं उत्तर असणार आहे. आता रणधीर जवळ 10,000 रुपये होते, त्यापैकी काही रक्कम तो स्कीम ए मध्ये 5% सरळ व्याज दराने गुंतवतो, तसा जसे दराने गुंतवतो. उर्वरित रक्कम 8% दराने. आता मला सांगा, आतापर्यंतची जी उदाहरणं आहेत ती काय होते की डायरेक्ट एकच टक्केवारी होती तुम्हाला की एवढ्या टक्केनं व्याजानं दिले किंवा गुंतवले. पण इथं काय आहे? रक्कम 10,000 आहे पण ती डिवाइड करून गुंतवणूक केलेली आहे. एका स्कीम मध्ये 5% आणि दुसऱ्या स्कीम मध्ये 8%. आणि एकूण जो व्याज मिळालेला आहे त्याला एकूण व्याज किती? 710. पण 710 व्याज कधी? 5% आणि 8% दोन्ही स्कीमचं मिळून दिलेलं आहे. किती? दोन्ही स्कीमचं मिळून दिलेलं आहे. सोडवण्याची सोपी पद्धत. तर मला सांगा 10,000 रक्कम किती? 10,000. त्यानं जर एकाच स्कीम मध्ये गुंतवली असती 5%च्या. आता काढायची काय आपल्याला? की बी मध्ये गुंतवलेली काढायची. मग त्यामुळे काय करायचं? अगोदर ए नुसार सोडवायचं की जर ए मध्ये जर गुंतवली असती पूर्ण रक्कम किती? 5%, तर सरळ व्याज काय असतं आपलं? डायरेक्ट सरळ व्याज काढतो आपण की त्याचे काय करणार आहेत? टक्के. सूत्र आहे म गुणिले द गुणिले क. पण क काय? एकच वर्ष, त्याच्यामुळे काय डायरेक्ट टक्के काढले की आपल्याला उत्तर मिळून जाणार आहे. म्हणजे 10,000चे 5% काढायचे. किती? तोंडी सुद्धा आलं पाहिजे. आता 10,000चे 5% 500 होते. 10,000चे 5% बघा, 10,000चे म्हणजे गुणाकार, टक्के 5%, टक्के म्हणजे काय? भागिले 100. आपल्या कन्सेप्ट नुसार मांडणी केली, 2 शून्य कटले, 100 गुणिले 5 500. म्हणजेच जर त्यानं ए या स्कीम मध्ये जर पूर्ण जर रक्कम गुंतवली असती तर 5% त्याला किती मिळाले असते? 500. पण त्यानं तसं केलं नाही. ए मध्ये 5% दराने गुंतवली, काही रक्कम गुंतवली, पूर्ण 10,000 गुंतवलेत का? नाही. आणि बी मध्ये किती? 8% दराने गुंतवली. मग मला सांगा पूर्ण रक्कम जर गुंतवली असती तर ए मध्ये तर त्याला 500 मिळाले असते. पण काही रक्कम बी मध्ये मिळवल्यामुळे काय झालं? त्याला एक्स्ट्रा व्याज किती मिळाले? 210 मिळाले. 210. पण सुरुवातीचे किती होते? 5%. 5%ने किती झाले असते? 500. पण त्यांना 8%ने सुद्धा काही रक्कम गुंतवली. मग 5% आणि 8% फरक कितीचा आहे? 3%चा आहे. म्हणजे दुसऱ्या गुंतवणूक मध्ये 3% जे वाढलेले त्याची किंमत किती आहे? 500 यायला पाहिजे होते तर आले 710. म्हणजे त्या दोन्हीतला फरक घ्यावा लागेल. या टक्के मधला फरक 3%. मग रकमेमधला फरक किती आहे? 210. फरक किती आहे? 210. मग एखाद्या संख्येचे टक्के माहिती झाले तर पूर्ण संख्या माहिती, 3% माहिती झाले तर याचे 100% काढा. ती असणार आहे बी मधली इन्व्हेस्ट केलेली रक्कम. मग 210 हे 3% आहेत तर 100 किती? तर 100 किती? 3 1 3, 3 7 21 आणि 0 0. 70 गुणिले 100 म्हणजे किती असणार आहे? 7,000. बघा, दोनच लाईन मध्ये किंवा 2 स्टेप मध्ये उत्तर येणार आहे. काय की त्याला मिळाले असते 500 जर एकाच इन्व्हेस्ट केली असती तर ए मध्ये. पण तसं केलंय का? त्यानं नाही. तर बी मध्ये सुद्धा केली. या दोन्ही टक्क्यातला फरक घ्या. फरक कितीचा आहे? 3%. 3%चा फरक
काय असणार आहे, या रकमेमधला फरक असणार आहे. कोणत्या रकमेमधला, की 500 जी व्याज येणार आहे त्यातला आणि या 710 मधला फरक कितीचा आहे, 210चा. मग 3% जर 210 आहे तर 100 किती, यानुसार आपलं उत्तर काय येणार आहे, 7,000. ही झालं बी मधली विचारली. आता निश्चितच प्रश्न पडला असेल तुम्हाला. आता हे बी ला ठीक आहे, जर ए मधली रक्कम विचारली तर काय करायचं, मला सांगा. ए मधली रक्कम विचारली तर बी नुसार सोडवायचं. जर त्यानं 8% दरानं जर गुंतवणूक केली असती एकाच स्कीम मध्ये, तर त्याला व्याज किती मिळालं असतं, 800. व्याज किती मिळालं असतं, 800. पण 800 मिळालंय का, नाही. मिळालंय किती, 710. म्हणजे कमी किती मिळालंय, 90 मिळालंय. कमी किती मिळालंय, 90. म्हणजेच दोन्ही टक्क्यातला फरक किती, 3च राहणार आहे. पण 3% जर ए मध्ये गुंतवणूक विचारली तर 3%ची किंमत काय होणार आहे, 90 होणार आहे. मग 3% जर 90 असतील तर 100 किती, 3% जर 90 असतील तर 100 किती, 3 त्रिक 9, 0 0 3. म्हणजेच ए मध्ये त्यांना 3000 गुंतवलेत आणि बी मध्ये किती, 7. दोन्ही मिळून किती आले, 10. प्रश्न कसाही विचारू द्या, कन्सेप्ट एकदा लक्षात आली की प्रश्न कसाही फिरवला तरी आपलं उत्तर येणार आहे. लक्षात आलं. जर तुम्ही जर म्हणताल की आम्हाला सूत्रानुसार जायचंय, बरोबर आहे, तर सरळ व्याजाचं सूत्र काय, त्या पद्धतीने सुद्धा सांगतो. पण जर टक्केवारीच्या कन्सेप्ट जर समजल्या तर बघा, लक्षात घ्या, किती प्रश्न कव्हर होले, 4 ते 5. परीक्षा कोणती, एमपीएससी कंबाईन. आणि त्या ठिकाणी सुद्धा आपल्या 5 वाक्यावर जर 5 प्रश्न सोडत असतील तर मग कन्सेप्ट नुसार गेलेलेच कधी तुम्हाला फायद्यात राहणार आहे. याच परीक्षेत म्हणून नाही, बाकीचे सुद्धा सरळ सेवेचे, पोलीस भरतीचे सुद्धा पेपर बघा. जर या 5 कन्सेप्ट जर तुम्हाला लक्षात आल्या तर तुम्हाला 2-3 चॅप्टर हे तुमचे फिक्स कव्हर होणार आहे. आता सूत्रानुसार जाऊ. सरळ व्याज सूत्र काय, म गुणिले द गुणिले क भागिले काय, 100 आहे. पण त्यानं काय केलंय, रक्कम 10,000 आहे. ए आणि बी अशा 2 स्कीम मध्ये गुंतवली, म्हणजे 2 वेळेस सरळ व्याज मिळणार आहे. 710 जे आहे ते 2 स्कीमचं सरळ व्याज आहे. म्हणजेच काय होणार आहे, इथं 2 सरळ व्याजांची बेरीज असणार आहे. एकूण सरळ व्याज काय असणार आहे, 2 सरळ व्याजांची बेरीज जाणार आहे. पहिलं सरळ व्याज काय असणार आहे, या एच अधिक दुसरं सरळ व्याज कोणाचं असणार आहे, बी या स्कीमचं. म गुणिले द गुणिले भागिले काय, 100. या 2 सरळ व्याजाची बेरीज असणार आहे आपली परिणामी जी सरळ व्याज आहे ती 710. एकूण मिळालेलं सरळ व्याज 710. किमती ठेवा, मुद्दल. आता पहिल्या स्कीम मध्ये किती गुंतवलेत माहिती का, नाही. मग त्याला एक्स गृहीत धरा की एक्स रक्कम गुंतवणूक केली. दर किती, पहिला 5, वर्ष काय 1 आहे, छेदस्थानी काय 100 आहे, अधिक आता बी स्कीम मध्ये जर त्याने ए स्कीम मध्ये 10,000 पैकी एक्स ही रक्कम गुंतवणूक केली तर निश्चितच बी स्कीम मध्ये काय असणार आहे, 10,000 वजा एक्स. लक्षात येते का, 10,000 वजा एक्स असणार आहे. मुद्दल कशी, 10,000 आहे आपल्याला माहिती आहे, पण याचे 2 तुकडे होणार आहेत. पहिल्या स्कीम मध्ये एक्स गुंतवणूक केली असं गृहीत धरलं, मग दुसऱ्यामध्ये काय असणार आहे, 10,000 वजा एक्स. दर किती इथला 8 आहे, वर्ष किती 1च आहे, आणि छेदस्थानी काय 100 आहे. आता छेद समान आहेत, अंशाची बेरीज होणार, अंशाची बेरीज. आता इथं काय येणार आहे, 5x छेदस्थानी 100 येणार आहे, अधिक 8 न गुणा किती येणार आहे, इथं 80,000 येईल, वजा 8x येणार आहे, आणि छेदस्थानी काय असणार आहे 100 असणार आहे. सरळ व्याज परिणामी किती दिलेले आपल्याला, 710 दिलेले. आता छेद सारखेत, अंशाची काय होणार आहे, बेरीज होणार आहे. मग 5x वजा 8x जर केलं तर काय होणार आहे, वजा 3x होणार आहे, वजा 3x अधिक काय होईल, 80,000 होईल, 8,000 नाही, किती होणार आहे 80,000 होणार आहे. आणि छेदस्थानी किती आहे, 100 आहे. छेदस्थानी किती 100, कारण का छेद समान आहे. आता पुढची स्टेप काय होईल आपली, इकडचं जे आहे ती गुणाकारामध्ये जाणार आहे. गुणाकारामध्ये गेल्याच्या नंतर बघा, लिहून घ्या अगोदर, ह्या 2 स्टेप लिहून घ्या, त्याच्यानंतर पुढची स्टेप बघा. पुढची स्टेप बघायची आपल्याला, 710
तर वजा 3x इकडचं गुणाकारामध्ये घेतलं तर काय होणार आहे? स्टेप बाय स्टेप जाऊ आपण, डायरेक्ट करायचं नको, ही एखादी स्टेप स्किप नको. 710 गुणिले 100 होणार आहे, 2 शून्य वाढतील म्हणजे 71,000 येणार आहे. वजा 3x वजा 3x, एकच मिनिट, वजा काय होणार आहे? 3x होणार आहे. आणि पुढचे आहे तसे अधिक 80,000 आहे तसे लिहिले. आता काय करा, हे 3 इकडे आणा आणि इकडचे 71 तिकडे न्या. काय होणार आहे? चिन्ह फक्त बदलणार आहे. वजा 3चं काय होईल? अधिक 3x होणार आहे. वजा 3x अधिक 3x, 71 अधिक आहे ती वजा होणार आहेत, म्हणजेच 80,000 वजा काय होणार आहेत? 71,000. काय होणार आहे? 71,000. 3x ची किंमत आपल्याला मिळणार आहे. लिहून घेतलंय. जागे अभावी आपल्याला मोडून टाकावं लागत आहे, समजून घ्या. आता 3x बरोबर काय होणार आहे? 3x 80,000 मधून 71,000 वजा होणार आहेत, निश्चितच किती राहतील? 9,000 शिल्लक राहणार आहेत. मग x ची किंमत 9,000 भागिले 3, 9,000 भागिले 3, 3 एक 3, 3 त्रिक 9, 3 शून्य आहे तसेच, भागाकार किती येणार आहे? 3,000. x ची किंमत किती आली? x ची किंमत आली 3,000. मला सांगा, x ची किंमत 3,000 आली, पण सुरुवातीला बघा की x रक्कम जी आहे ती ए मध्ये इन्व्हेस्ट केलेली आहे, म्हणजेच ए मध्ये 3,000 गुंतवणूक केली, पण आपल्याला ए मधली विचारली का? नाही विचारली. का कुठली? बी मध्ये किती इन्व्हेस्ट केली ती विचारली. मग ए मध्ये 10,000 पैकी 3,000 गुंतवणूक केली, मग बी मध्ये किती असणार आहे? 10,000 मधून तुम्हाला 3,000 वजा करायचे, म्हणजेच किती असणार आहे? 7,000 आपली गुंतवणूक केलेली रक्कम असणार आहे बी मध्ये. पर्याय क्रमांक किती? 4. सूत्रानुसार सुद्धा जाणार आहे तुम्ही, म गुणिले द गुणिले क भागिले 100. दोन्ही प्रकारे सांगितलंय. आता जर एका आयताची लांबी 40% वाढवली, 40% वाढवली, तर आयताचे क्षेत्रफळ तेवढेच राहण्यासाठी आयताची रुंदी किती टक्क्यांनी कमी करावी लागेल? टक्केवारीचा दुसरा व्हिडिओ बघा. दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की टक्के कमी आणि टक्के जास्त हे कन्सेप्ट आहे. काय? टक्के कमी आणि टक्के जास्त. टाईप 3 होता, टाईप 3, की टक्के जास्त आणि टक्के कमी. तर ज्या वेळेस तुम्हाला टक्के जास्त काढायला सांगितलेले त्यावेळेस काय करायचं? 100 गुणिले टक्के 100 वजा टक्के. जास्त म्हणलं की वजा, आणि टक्के कमी 100 गुणिले टक्के भागिले काय असणार आहे? 100 अधिक टक्के. टक्केवारी पार्ट 2 दुसरा भाग टक्केवारीचा आणि त्याच्यातला टाईप 3, त्यावर जशा तसा प्रश्न आलेला आहे. एक वेळेस बघा व्हिडिओ, आणि असाच प्रश्न आहे का नाही ते मला सांगा. काय सांगितलंय? किती टक्क्याने कमी करावी लागेल? काढायचंय काय? टक्के कमी. काय काढायचंय? टक्के कमी. रिदम मध्ये सांगितलेले टक्के कमी आणि टक्के जास्त. टक्के कमी असेल तर छेदस्थानी फक्त बदल होणार आहे, काय येणार आहे? अधिक येणार आहे. आणि टक्के जास्त असेल तर छेदस्थानी काय होणार आहे? वजा होणार आहे. टक्के कमी अधिक टक्के जास्त वजा. आणि अंशातली तर संख्या 100 गुणिले टक्के ही फिक्सच राहणार आहे, आणि कमी विचारल्यामुळे काय? 100 अधिक टक्के. फक्त किमती ठेवायच्यात, एवढं सोपं आहे. 100 गुणिले टक्के किती दिलेले आहेत आपल्याला प्रश्नामध्ये? 40%, म्हणजे 100 गुणिले 40, 100 अधिक 40. 100 गुणिले 40 गुणाकार केला काय येणार आहे? 40 वर 2 शून्य वाढणार आहेत, आणि 100 अधिक 40 काय होणार आहे? 140. भागाकार करायचा आहे, 0 0 कट झाले, 0 0 काय होणार आहेत? कट. 400 भागिले 14 भागाकार करायचा आहे. पहिला भाग 14 एक 14, 14 दुने 28, 14 त्रिक 42. भाग कितीचा बसणार आहे? 42 मोठे, 14 दुने 28. मग 40 मधून 28 जर वजा केले तर वजा बाकी येणार आहे 12. 120 झाले. पुन्हा 14चा पाडा म्हणा. 14 पंचे 70, 14 84, 14 सत्ती 98, 14 8 12 दर्श. भाग कितीचा जाईल? 8चा. 112. 120 मधून 112 वजा करायचे, मग बाकी किती राहणार आहे? 8. पण आता
पुढे काय करावं लागेल, दशांश देऊन भागाकार करावा लागेल. पण पर्यायामध्ये दशांश आहे का, पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे, तर भागाकार किती आलाय 28. बाकी जी काही उरली ती त्याच्या अंशाच्या ठिकाणी द्यायची हा, आणि भाग कशाने देतो 14. म्हणजेच उत्तर काय आलं आपलं 28.8 छेदस्थानी किती आलं 14 आला. 14. आता 8 आणि 14 संक्षिप्त रूप जात असेल तर संक्षिप्त रूप द्यायचंय, नसेल तर मग उत्तर आपलं हेच असणार आहे. 8 आणि 14 काय होणार आहे, 2 भाग जाते का, जाणार आहे. बेचोक 8 आणि बेसत्ती 14. म्हणजेच फायनल उत्तर काय असणार आहे 28.4/7. बघा 28 आहे तसंच आणि 4 छेदस्थानी 7. उत्तर किती आलं 28.4/7. टक्के कमी आणि टक्के जास्त. टाईप 3 व्हिडिओ दुसरा टक्केवारीचा, जो की युट्यूबवर फ्री मध्ये आपण अपलोड केलेला आहे, फ्री टू ऑल. एक वेळेस व्हिडिओ बघून घ्या. आणि तुमच्या माहितीच तो कोर्ट क्लर्क, त्यामध्ये सुद्धा टक्केवारीच्या कन्सेप्टवरच 5 ते 6 प्रश्न आहेत. चेक करा आणि या 5 वाक्यावरच ती प्रश्न तुम्हाला सुटणार आहेत. आता पुढचा प्रश्न घ्यायचा आपल्याला. पुढचा प्रश्न 90 क्रमांकाचा प्रश्न आहे की टीना हिने काही आंबे खरेदी केले. आला का टक्केवारीच्याच कन्सेप्टवर प्रश्न, तीच आहे. मला सांगा टीनाने काय केलंय, प्रश्न पूर्ण व्हायचा अगोदर काही आंबे खरेदी केलेत, किती माहिती नाहीत, पण त्यातील 10% आंबे सडके होते. मग काहीतरी शिल्लक राहणार आहेत. त्या शिल्लक आंब्यापैकी 80% आंबे तिने मित्रांना दिले. परोपकारी कोण, टीना, मित्रांना दिले. जर तिच्याकडे 45 आंबे उरले, मित्रांना देऊन सुद्धा त्याच्याकडे काय 45 आंबे उरले असतील, तर तिने बाजारातून एकूण किती आंबे खरेदी केले. आंबे खरेदी केलेत, किती केलेत माहिती नाही. 100 गृहीत धरा, टक्केवारीची कन्सेप्ट आपली. आंबे खरेदी केलेली माहित नाही, ते 100 गृहीत धरले. पण त्या 100 पैकी 10% काय निघाले, सडके निघाले. म्हणजे 10% त्याच्यातून वजा करावं लागतील, त्यावेळेस शिल्लक राहिलेले निघणार आहेत. मग 100 पैकी 10% जर सडके निघाले तर किती असणार आहेत, 90 आंबे चांगले असणार आहेत. किती असणार आहेत, 90 आंबेच चांगले असणार आहेत. आणि शिल्लक जी काय ती चांगले जे आहेत ते शिल्लक आहेत, म्हणजे 90 आहेत. पण टीनानं काय केलं, जी काही शिल्लक आंबे आहेत त्या 90 आंब्यापैकी 80% आंबे मित्रांना दिले. किती दिले, 80. 90चे 80% काढावे लागतील. 90चे 80% काढायचे. 2 0 2 0 कट झाले. 9 गुणिले 8 72. बघा 90% आंबे काय राहणार आहेत, शिल्लक राहणार आहेत, जे की चांगले असणार आहेत. 10% तर 100 पैकी सडकेत. पण त्या 90% पैकी कोण आहे, टीना. टीनानं काय केलं, 80% दिले. मग 90 पैकी जर 80% दिले तर 90चे 80% किती असणार आहेत, 72. किती, 72% तिनं काय केले, आंबे पुढच्या व्यक्तीला दिले. मग हिच्याकडे शिल्लक किती राहणार आहेत, 90% होते पैकी 72% तिनं काय केले, मित्रांना दिले. 80% दिलेत म्हणजे किती, 72 दिलेत. मग 72 दिल्याच्या नंतर तिच्या जवळ शिल्लक किती राहिले, 18 राहिले का नाही. शिल्लक किती राहिले, 18. मग शिल्लक राहिलेल्याची किंमत दिलीये, 18%ची किंमत दिली तुम्हाला किती, 45. शिल्लक राहिलेले आंबे किती आहेत, 45. मग तुम्हाला 18%ची किंमत माहिती झाली, किती 45. किती, 45. मग आपल्या कन्सेप्ट नुसार जी काही टक्के माहिती झालेले आहेत ती 18 छेदस्थानी लिहा आणि वर काय त्याची किंमत 45 आणि काढायचं काय, एकूण आंबे. एकूण आंबे सुरुवातीलाच काय गृहीत धरलेत, 100. म्हणजे 18% हे 45 आहेत, तर 100 किती, 100 किती आपल्याला काढायचे. तर आता 9 भाग जात आहे, 9 दुने 18, 9 पाचे किती होणार आहे, 45. पुन्हा 2 भाग जाईल, 100 भागिले 2 केले तर 50 होणार आहे. आणि 5 गुणिले 50 किती येणार आहे, 250. 5 गुणिले 50 या दोन्हींचा गुणाकार केला, 5 गुणिले 50 किती आलं, 250. म्हणजे सुरुवातीला तिने आंबे किती घेतलेत, 250 आंबे खरेदी केले. बघा टक्केवारीच्या कन्सेप्ट नुसार फक्त 5 वाक्य लक्षात राहू द्यायचे आणि जसा प्रश्न दिलाय तसा विचार करायचा. किती, सुरुवातीचे रक्कम माहिती का नाही, 100 गृहीत धरली. मग काय केलं, 10% आंबे सडके निघाले, म्हणजे 100% मधून 10% गेले, राहिले किती, 90%. मग 90% जे आंबे राहिलेले त्यापैकी सुद्धा तिनं काय केलं, 80% मित्रांना दिले. मग 90%चे 80% किती होणार आहेत, 72. 90%चे 72% तिनं
मित्रांना देऊ टाकले. मग राहिले किती तिच्याजवळ? 18%च राहिले. हे लक्षात आलं पाहिजे. किती राहिले आहेत? 18%. मग 18% जी शिल्लक आहेत ती तुम्हाला संख्या दिली. 45 आंबे शिल्लक आंबे दिले. मग 18% आपल्याला 45 ती माहिती झाली. जी काही टक्के ती आपण छेदस्थानी लिहितो त्याची किंमत अंशाच्या ठिकाणी, आणि जी किंमत काढायची ती गुणाकारामध्ये. काढायचंय काय? खरेदी केलेले आंबे. त्यांनी किती आंबे सडके होते ही जर विचारलं असतं तर 10% काढावं लागलं असतं, किंवा शिल्लक राहिलेले जे आंबे होते 90%, म्हणजे कोणतेही टक्के असू द्या ते तुम्ही काढणार आहेत. का? कारण टक्क्याची किंमत माहिती झाली. 18%. मग 18% जर 45 असेल तर 100 किती? सोडवलं उदाहरण, आपलं उत्तर आलं 250. पर्याय क्रमांक 2. 91 क्रमांकाचा प्रश्न. जर अधिक म्हणजे गुणाकार. आता बघा, पदावली दिलेली आपल्याला, आणि पदावली काय तेवढी अवघड नाही, सोपी पदावली. पण सांगितलंय काय आपल्याला की चिन्हाची आदला बदल करायची, की ज्या ठिकाणी अधिक आहे तिथं गुणाकार घ्यायचा, गुणाकाराच्या ठिकाणी भागाकार, भागाकाराच्या ठिकाणी वजा, आणि वजाच्या ठिकाणी अधिक घ्यायचं. म्हणजेच दिलेली पदावली जी आहे ती आहे तशी सोडवायची का? नाही. तर या पदावलीमध्ये बदल काय करायचा आहे की प्रश्नामध्ये सांगितल्याप्रमाणे, प्रश्नाची सूचना केली त्यानुसार तुम्हाला चिन्ह बदलायचे आणि पदावली सोडवायची. आता सुरुवातीला की आपण काय करू? सुरुवातीला चिन्ह बदलून घेऊ. आता ज्या ठिकाणी गुणाकार आहे, गुणाकार म्हणजे काय करायचंय? भागाकार घ्यायचे. अधिक, ज्या ठिकाणी अधिक आहे, अधिक म्हणजे काय करायचंय? गुणाकार घ्यायचे. बघा, प्रश्नपत्रिकेवर तुम्ही डायरेक्ट असं लिहून घ्यायचंय, कारण का प्रश्न सोपा आहे त्याच्यामुळे चुकू द्यायचा नाही. चुकणार आहे कधी? जर चिन्ह व्यवस्थित बदल केले नाहीत तर. मग वजा, वजाच्या ठिकाणी काय घ्यायचंय? वजा म्हणजे अधिक घ्या. आणि भागाकार, भागाकार म्हणजे काय घ्या? वजा घ्या. हा बदल आपल्याला पदावलीमध्ये करायचा आणि नवीन पदावली तयार करायची. बघा, 231 भागिले 11. आता नवीन चिन्ह घ्यायचे, जी चिन्ह बदल झालेत ती. गुणाकार, पुन्हा काय? 23, पुन्हा अधिक 82, आणि पुन्हा काय? वजा 40. ही झाली आपली नवीन पदावली तयार झाली, आणि या पदावलीला सोडवायचा आहे. पण सोडवताना गणितीय क्रियाचा क्रम बघितलेला आहे, जो की पदावलीचा नियम आहे. काय? इंग्रजीवाले काय लक्षात ठेवणार? बॉडमास. काय लक्षात ठेवणार? बॉडमास. बी म्हणजे ब्रॅकेट, ओ म्हणजे काय? उपकंस, ब्रॅकेट ऑफ. डी म्हणजे काय? डिव्हिजन म्हणजेच काय? भागाकार. एम म्हणजे काय? गुणाकार, मल्टिप्लिकेशन. ए म्हणजे काय? ऍडिशन, बेरीज. आणि एस म्हणजे काय? सबट्रॅक्शन. मराठी आपली काय लक्षात ठेवणार? कंचे भागू बेव. काय लक्षात ठेवायचं? कंचे भागू बेव. कंस, उपकंस, भागाकार, गुणाकार, बेरीज. याच क्रमामध्ये पदावली सोडवायची. सुरुवातीला पदावली मधली क्रिया काय करणार तुम्ही? कंस असेल तर कंस सोडवा, उपकंस सोडवा, भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी. याच सिक्वेन्सनं तुम्हाला जायचंय. लिहून घ्या. लक्षात आलं? बॉडमास किंवा कंचे भागू बेव. आता ऍक्च्युअल काय करायचे आपल्याला? पदावली सोडवायची. तर सुरुवातीला बघा, कंस नाहीये, मग क्रिया कोणती करावं लागेल? भागाकाराची. अंडरलाईन करतोय, जी क्रिया करणार आहेत त्याला आपण 231 भागिले 11 जर केलं, 11 दुने 22, 7चा 1 उरणार आहे, 11 1 11, 21. आणि पुढचं आहे तसं लिहून घ्यायचं. डायरेक्ट करू शकणार आहे तुम्ही, एक एक स्टेप कमी करू शकता, पण प्रत्येकाला समजलं पाहिजे त्यामुळे आपण काय करणार आहे? प्रत्येक स्टेप एक्सप्लेन करणार आहेत. आता दुसरी क्रिया होणार आहे गुणाकार, कारण भागाकाराच्या नंतर काय? गुणाकार करायचा आपल्याला. मग 21 गुणिले 23 करा, 23चा पाडा म्हणा, 23 1 23. आजचे किती येणार आहे? 2. 23 दुने 46, आणि आजचे आलेले 2 48, 483. अधिक पुढची आहे तशीच संख्या आणि क्रिया लिहून घ्या. आता काय होणार आहे? 483 अधिक 82 यांची बेरीज करा. 3 आणि 2 5, 8 आणि 8 काय होणार आहेत? 16 ला 6, 1 4 आणि 1 5, 565 वजा किती? 40. वजा 40. 565 वजा 40 जर केलं तर वजाबाकी करा. वजाबाकी किती यायला पाहिजे? 525. 20 नाही, वजाबाकी किती यायला पाहिजे? 525 आपली वजाबाकी यायला पाहिजे. 525. मग 525 पर्याय क्रमांक किती आहे? पर्याय क्रमांक 3. 565 वजा 40 केलं, उत्तर किती आलं? 525. बघा, पदावली सोपी, पण धोका कुठं होणार आहे? चिन्हांची आदला बदल करताना. आणि नियम कंचे भागू बेव किंवा बॉडमास, हा नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पदावलीमध्ये क्रम तसेच
कॅल्क्युलेशनच्या ट्रिक्स बघितलेल्या आहेत की कॅल्क्युलेशन फास्ट कसे करायचे ते पदावली चॅप्टर मध्ये आपण बघितलेले आहेत. आता सगळ्यात ट्विस्ट आणि सगळ्यात चर्चेला गेलेला या 2-4 दिवसामधला प्रश्न वेणाकृतीचा. बरोबर आहे. बघा आता चौरस, चौकोन, समभुज, चौकोन. इयत्ता 10वी पर्यंत आपण चौकोन आणि चौकोनाचे प्रकार बघितलेत. चौकोन आणि चौकोनाचे प्रकार आहेत. लक्षात घ्या, चौकोन मेन काय आहे, चौकोन आहेत. मग आता चौकोन कशाला म्हणायचं? चौकोन म्हणजे काय, 4 बाजू आणि 4. कोणती आकृती घ्या तिला फक्त 4 बाजू पाहिजे. मग चौरस असू द्या, आयत असू द्या, समभुज, चौकोन, समद्विभुज, समलंब, काही असू द्या, 4 बाजू म्हणले की काय असणार आहे, चौकोन असणार आहे. म्हणजेच आयत, समभुज आणि चौरस हे काय झाले, चौकोनाचे प्रकार झाले. म्हणजे सगळ्यात मेन काय असणार, चौकोन. म्हणजेच मोठा वर्तुळ जे असणार आहे ते चौकोन असणार आहे. काय असणार आहे, आपलं मोठं वर्तुळ चौकोनाचं असणार आहे. पण बाकीचे जी काय असेल ते चौकोनाच्या आतमध्येच असणार आहेत. मग ते एकात एक असतील किंवा मध्ये असे असतील. पण काय पाहिजे होतं की एका वर्तुळामध्ये ते मध्ये असायला पाहिजे होते. असा जर विचार केला तर बाकीचे सगळे पर्याय कट होणार आहेत. का? कारण या दोन्ही मध्ये आहेत का सांगा, एक वर्तुळ आणि 2 मध्ये वर्तुळ पाहिजे होते. एक वर्तुळ बाहेर आहे, पर्याय कट होणार आहे. इथं काय आहे, शेअरिंग मध्ये, हे सुद्धा कॅन्सल होणार आहे. इथं तर तिन्ही शेअरिंग मध्ये आहेत. पण चौकोन आणि हे बाकीचे चौकोनाचे प्रकार आहेत 2, चौरस आणि समभुज. म्हणजेच एका वर्तुळामध्ये ते 2 असले पाहिजे. आणि ते 2 मध्ये सुद्धा काय हे कधी लक्षात येणार आहे, तुम्हाला चौरस म्हणजे काय आणि समभुज चौकोन म्हणजे काय हे माहिती पाहिजे होतं. तर बघा, चौरस, चौकोन आणि समभुज चौकोन. चौकोन म्हणजे काय की 4 बाजू आणि 4 कोण असलेला कोणताही आकृती चौकोन होणार आहे. पण समभुज चौकोन आणि चौरस, पहिल्यांदा चौरस. चौरस म्हणजे काय की ज्याच्या 4ही बाजू समान लांबीच्या, बाजू कशा असणार आहेत, समान लांबीच्या, आणि 4ही कोण काटकोन असणार आहे. 4ही कोण कसे असणार आहेत, काटकोन. तो असणार आहे चौरस. तो काय असणार आहे, चौरस. त्याच्यानंतर समभुज चौकोन काय असणार आहे, समभुज चौकोन. समभुज चौकोन काय असणार आहे की ज्याच्या 4 बाजू ज्या आहेत त्या समान लांबीच्या असणार आहेत. पण समान लांबीच्या म्हणजेच कोण त्याचे काटकोन असतील असं नाही, किंवा एकाच मापाचे असतील असं नाही. कोणाचं माप वेगवेगळं असू शकते. म्हणजेच काय, समभुज चौकोन. लक्षात आलं. आणि चौरस म्हणजे काय की त्याच्या सगळ्या बाजू कशा असणार आहेत, समान असणार आहेत. मला सांगा, प्रत्येक समभुज चौकोन काय, प्रत्येक समभुज चौकोन हा चौरस असणार नाही. पण प्रत्येक चौरस हा काय असणार आहे, समभुज चौकोन असणार आहे. का? कारण समभुज चौकोन जो आहे, जर याच्या जर बाजू जर समान केल्या, बाजू समांतर आहेत समजा, पण कोण जर त्याचे 90 अंशाचे केले तर ती चौरसाचा प्रकार होणार आहे. म्हणजेच सगळ्यात आतमध्ये काय येणार आहे, चौरस. नंतर काय येणार आहे, समभुज चौकोन. आणि त्याच्या बाहेर काय येणार आहे, चौकोन येणार. म्हणजेच आकृती आपली पर्याय क्रमांक 3 येणार आहे की वर्तुळ एकामध्ये एक असणार आहे. हे कधी लक्षात येणार आहे की तुम्हाला चौकोन आणि चौकोनाचे प्रकार माहिती पाहिजेत. एक वेळेस तुम्हाला इथे बघावं लागणार आहे. आता 93 अक्षरांमधील वगळलेले. आता ही अक्षर मालिकेवर प्रश्न आहे. संख्या मालिका, अक्षर मालिका बघितलेल्या आपण, त्याच्यावर आधारित प्रश्न आहे. काय सांगितलंय, अक्षरांमधील वगळलेल्या अक्षरांची संख्या प्रत्येक वेळी 1ने कमी होत जाते. 1ने काय होत जाते, कमी होत जाते. या नियमाचे पालन करणारी खालीलपैकी कोणती अक्षर मालिका आहे. म्हणजेच काय की ही जी अक्षर बदलणार आहेत ती 1 न कमी होणार आहेत. आता बी आणि एच, बी आणि एच, आणि त्याच्या अगोदर संख्या मालिका किंवा एबीसीडी जी काढायची आपल्याला, अक्षर मालिका संख्या मालिका एकत्रित काढलेला. आपण अक्षर मालिका काढण्याचा योग्य क्रम असाच आहे. कधीही याच पद्धतीने तुम्हाला अक्षर मालिका काढायची. कशी, ए बी सी डी एम पर्यंत, त्याचे अंक वर द्यायचे 13, खाली त्याचा उलटा क्रम आणि अंक सुद्धा उलटे. अशा पद्धतीने काढलेला फायदा काय की तुम्हाला त्या अक्षराचा क्रमांक माहिती होणार आहे. आणि जर विरुद्ध विचारले तर समोरासमोर ते अक्षर येणार आहे. त्यामुळे एबीसीडी काढताना याच पद्धतीने काढायचे. तर बरेच जण 5-5चे गट करून काढतात किंवा वेगळ्या पद्धतीने, पण फॉलो काय करायचंय, याच प्रकारे एबीसीडी आपल्याला फॉलो करायची. आता बघा, बी आणि एच, बी चा क्रमांक किती, 2 आहे. एच चा किती, 8 आहे. म्हणजे फरक कितीचा आहे, 6चा. एच आणि एम, एच आणि एम, एच चा 8 आहे, एम चा 13 आहे. फरक कितीचा आहे, 13 वजा 8 केल्याच्या नंतर 5 येणार आहे. एम आणि क्यू, एम आणि क्यू,
एमचा 13 आणि क्यूचा 17. फरक कितीचा येणार आहे? 4चा. क्यू आणि एस, क्यू आणि एस फरक बघा, 17 आणि एस फरक कितीचा येत आहे? 17 आणि 19, फरक 2चाच येणार. म्हणजेच 6, 5, 4 इथपर्यंत क्रम ठीक होता, एक एक न कमी होत होता. क्रम ब्रेक झाला म्हणजेच पर्याय क्रमांक 1 येणार नाही. सेम सी एच चा बघा, तर सी 3, एच 8, 5चा फरक आहे. एच आणि एम, एच आणि एम 8 आणि 13, फरक किती जायला? 5चा. सिक्वेन्स ब्रेक झाला, एक न कमी व्हायचंय. सी आणि एच, सी आणि एच बरोबर आहे का? 3 आणि 8 5चाच आहे, बरोबर आहे. एच आणि एम, एच चा किती? 8 आहे, 13 5 म्हणजे पर्याय क्रमांक 2 बी येणार नाही. एफ जे, एफ चा 6 आहे, जे चा 10 आहे, फरक कितीचा आहे? 4चा आहे. जे आणि एन, जे 10 आणि एन किती? 14, इथं सुद्धा 4चा आहे. सिक्वेन्स ब्रेक होणार आहे. हा 5चा आहे, सॉरी. इथे किती? 6 आणि जे 10 बरोबर आहे ना? 4चाच, म्हणजेच ब्रेक होणार आहे. आता एफ आणि एल, पर्याय क्रमांक 4. एफ चा किती आहे? 6 आणि एल चा किती? 12. 12 आणि 6 फरक कितीचा आहे? 6चा. पुन्हा एल आणि क्यू, एल चा क्रमांक किती आहे? 12. क्यू, क्यू चा 17 आहे. 12 आणि 17 फरक किती येणार आहे? 5चा येणार आहे. 17 मधून 12 यायच्या नंतर इथे राहणार आहेत 5. क्यू आणि यू, फरक कितीचा आहे बघा? 16 21, क्यू नाही 17 21, क्यू आणि यू 17 आणि 21 फरक कितीचा आहे? 4चा. यू आणि एक्स, यू चा क्रमांक किती? 21 आणि एक्स चा 24, फरक 3चा येणार आहे. आणि एक्स आणि झेड 24 आणि 26 फरक कितीचा येणार आहे? 2. 6 5 4 3 2, एक एक न कमी होत आहे का? म्हणजे सांगितलेला नियम किंवा सांगितलेल्या सूचनेप्रमाणे आपल्याला फरक मिळालेला आहे. म्हणजे उत्तर किती? 4. आणि लक्षात ठेवा, ज्या वेळेस असा प्रश्न असेल की तुम्हाला पर्याय चेक करायचे, डायरेक्ट उत्तर निघणार नाही, तुम्हाला एक एक पर्याय चेक करायचा आहे, त्यावेळेस कधीही तुम्ही 4था ऑप्शन पहिल्यांदा सोडवायचा, उलट सोडवायचं ज्या वेळेस पर्याय चेक करायचे ती. पण पूर्ण प्रश्न समजावा यासाठी मी पर्याय 1 कडून 4 कडे गेलेलो आहे. पण तुम्ही शॉर्टकट का वापरणार? जर असा जर प्रश्न असेल की तुम्हाला पर्याय थ्रू जायचे, पर्याय चेक करायचे, त्यावेळेस पहिल्यांदाच 4था पर्याय पडताळून बघायचा. का? कारण वेळ जावा म्हणून तुम्हाला उत्तर हे शेवटचं दिलेलं असतं. ट्राय करून बघा. आता 94, प्रज्ञाची बस शाळेत पोहोचली तेव्हा दक्षिणेकडे तोंड करून उभी होती. घरून निघाल्यावर ती 2 वेळा डावीकडे 1 वेळा उजवीकडे वळली, तर घरून निघताना तिचे तोंड किंवा चेहरा कोणत्या दिशेला होता? बघा, आपण आतापर्यंत उदाहरण कसे बघितले की सुरुवातीची दिशा दिलेली तुम्हाला. समजा उत्तरेकडे तोंड करू नये, पुन्हा डावीकडे वळाला, उजवीकडे वळाला, वेगवेगळे तुम्हाला उदाहरण विचारले. पण सुरुवातीची दिशा दिलेली, उदाहरणामध्ये काय केलं जातं? सुरुवातीची दिशा दिली जाते. पण या प्रश्नामध्ये काय केलं लक्षात आलं का? सुरुवातीची दिशा सांगितली नाही. काय सांगितलंय? डायरेक्ट सांगितलंय शेवटची दिशा, की ती बस जी आहे ती शाळेत पोहोचल्यानंतर तिचं तोंड सांगितलेलं आहे, तिचं उजवीकडे वळाली तेव्हा दक्षिणेकडे तोंड करून होते. बसचं तोंड सांगितलंय, दक्षिणेकडे तोंड करून उभी होती. म्हणजे शेवटचं सांगितलंय आपल्याला, सुरुवातीचं सांगितलंय का? नाही. आणि सुरुवातीचं घरून निघतानाचा चेहरा कोणत्या दिशेला ही विचारले, म्हणजेच उलट सोडवायचंय. आता याची डायरेक्ट सोडवण्याची पद्धत काय की बघा, वळण किती घेतले ते अगोदर बघा. 2 वेळा डावीकडे म्हणजेच लेफ्ट लेफ्ट 2दा आहे, बरोबर आहे का? आणि 1 वेळा उजवीकडे म्हणजेच काय? राईट. मग विरुद्ध कॅन्सल करायचं, एल आणि आर कॅन्सल करायचं, राहिलंय काय? एल. म्हणजे तिनं फक्त शेवटची पोझिशन गाठण्यासाठी, शेवटची जी काय पोझिशन आहे ती गाठण्यासाठी फक्त एकदा डावीकडे वळाले असा अर्थ त्याचा घ्यायचा. जेवढे काय वळण आहेत लेफ्ट लेफ्ट आणि राईट, विरुद्ध कॅन्सल करायचं, राहिले काय? फक्त एकदा डावीकडे वळावं लागणार. आणि शेवटचा चेहरा दिलाय, सुरुवातीला दिशा लक्षात घ्या. वरची दिशा कधी उत्तर मानायची? प्रमाण दिशा आहे. बघा, नकाशाची सुद्धा उत्तर दिशा वरच्या साईडला दाखवली जाते, डाव्या साईडची पश्चिम आणि उजव्या साईडला जी येणार आहे ती पूर्व. आता सांगितलंय काय की प्रज्ञाची बस ज्यावेळेस शाळेत पोहोचली त्यावेळेस दक्षिणेकडे तोंड होतं.
बसचं तोंड कुठं आहे? दक्षिणेकडे. हेडलाईट दाखवू मोठ्या. दक्षिणेकडे. तोंड कुठे आहे? दक्षिणेकडे. पण एल आर कॅन्सल झालंय, फक्त एकदा डावीकडे वळण घेतलंय. म्हणजेच ती बस सुरुवातीला निघताना अशा दिशेला पाहिजे की फक्त एकदा डावीकडे वळाल्याच्या नंतर तिची शेवटची स्थिती प्राप्त व्हायला पाहिजे, म्हणजे दक्षिण. मला सांगा, एकतर तिची दिशा कोणती असणार आहे? या साईडला असणार आहे किंवा मग या साईडला असणार आहे. पण जर या साईडची दिशा जर घेतली तर तिला उजवं वळण घ्यावं लागणार आहे. या ठिकाणी जर तिचं सुरुवातीचं तोंड असेल तर एकदाच वळायचं ना आपल्याला, तर मग उजवीकडे वळावं लागेल. पण उजवीकडे वळायचंय का? नाही, लेफ्ट घ्यायचंय आपल्याला. म्हणजे तिचं तोंड कोणत्या साईडला पाहिजे? या साईडला पाहिजे. मग ही साईड कोणती? पश्चिमे. म्हणजेच तोंड कुणीकडे पाहिजे? पश्चिमेकडे पाहिजे. उलट विचार करायचा. हा, जर असं जर लक्षात नाही आलं तर बघा दुसऱ्या पद्धतीने सुद्धा सोडवायचंय. आता काय केलंय यांनी? उलट विचारलंय का नाही आपल्याला, की सुरुवातीची दिशा दिली नाही, डायरेक्ट शेवटची दिली आणि सुरुवातीची काढली. मग आपण सुद्धा उलट जायचं. त्यांनी तोंड शेवटचं कुणीकडे दिलेलं आहे? बसचं दक्षिणेकडे. कुणीकडे दिलंय? दक्षिणेकडे. तर आपण तोंड विरुद्ध दिशेला घ्यायचं आणि आहे तसं सोडवायचं. सोडवण्याची दुसरी एक काय सांगितलंय? दक्षिणेकडे तोंड करून गाडी उभी ना, तर आपण काय करायचं? तिचं तोंड उत्तरेकडे घ्यायचं. गाडीचं तोंड कुणीकडे घ्यायचं? उत्तरेकडे घ्यायचं. तर सांगितलंय त्या पद्धतीने बघा, 2 वेळा डावीकडे. आता उत्तरेकड जर तोंड असेल तर पहिलं वळण तिचं कुठं असणार आहे? डावीकडे. म्हणजेच या ठिकाणी पहिलं वळण घेतल्याच्या नंतर कुठे येणार आहे? इथं. पहिलं डावीकडे वळण घेतलं तर पश्चिम दिशा येणार आहे. पश्चिम, पूर्व, उत्तर आणि दक्षिण. तर पहिलं वळण घेतल्याच्या नंतर कुठे येणार आहे? पश्चिमेकडे. पुन्हा दुसरं वळण सुद्धा काय आहे? डावीकडेच आहे. मग याच्या डावीकडे आल्याच्या नंतर दक्षिण दिशा प्राप्त होणार आहे. आणि शेवटचं वळण कुणीकडे? उजवीकडे. आता इथं कळालं पाहिजे. मला सांगा, उजवीकडे आता दक्षिणेकडे, तर उजवीकडे म्हणल्यास इकडे येणार नाही. याची उजवी बाजू कोणती असणार आहे? या साईड. म्हणजेच काय दिशा प्राप्त होणार आहे? पश्चिम प्राप्त होणार आहे. खालील चौरसात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? आता प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. आता काय गणितीय कोड आहे बघा. आता या ठिकाणी लॉजिक काय वापरलंय की 68 ही जी संख्या आहे याची निमपट केली तर कोणती संख्या होणार आहे? 42 आणि 42 34. आणि 34 आणि 38 यांची बेरीज केली जी की 72 होती. म्हणजेच काय? पहिला जो रकाना आहे त्याची निमपट केली, ती दुसऱ्या रकान्यामध्ये ऍड केली तर आपल्याला तिसऱ्या रकान्यामधली संख्या मिळणार आहे. झालं आपलं लॉजिक. मग 50 आहे, 50 ची निमपट किती होणार आहे? आपलं 100 आहे, 100 ची निमपट किती होणार आहे? 50. आणि ही 50 काय केले? 87 मध्ये अधिक केले, उत्तर किती आलं? 137 आलेलं आहे. तर आता या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी अशी संख्या असणार आहे की ज्याची निमपट 30 मध्ये ऍड केल्याच्या नंतर 54 येणार आहे. मग कशावर ठरवणार आहोत आपण? या दोन्हीतला फरक 30 आणि 54 मधला फरक किती येणार आहे? 24 चा. म्हणजेच याची दुप्पट. म्हणजे जिथं काय असणार आहे? रकान्यामध्ये 48 संख्या असावी लागणार आहे. 48 ची निमपट केली तर 24 आणि 24 आणि 30 केल्याच्या नंतर 54. म्हणजे संख्या कोणती असणार आहे? 48. लक्षात आले का? लॉजिक काय वापरले? ती पहिल्या रकान्यातली संख्या अर्धी करा. 68 ची अर्धी 34. 34 ही दुसऱ्या रकान्यातल्या संख्येत अधिक करायची. 38 अधिक 34 72. सेम दुसऱ्या ठिकाणी सुद्धा तेच लॉजिक आहे. 100 ची निमपट 50. 50 अधिक 87 137 होणार आहे. 48. 48 ची निमपट किती येणार आहे? 24. 24 अधिक 30 54. म्हणजे उत्तर किती आपलं? पर्याय क्रमांक 1 असणार आहे. तर 96 प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी योग्य अंक शोधा. आता अक्षर संख्या मालिका दिलेली आणि तुम्हाला काय सांगितलंय की प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय येणार आहे हे आपल्याला शोधायचे. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय? संख्या मालिका सोडवताना काय सांगितलंय? अगोदर पूर्णपणे संख्या मालिकेकडे बघायचे की संख्या कशा प्रमाणात बदलत आहे. जर संख्या जर पट्टीत बदलत असेल किंवा जास्त प्रमाणात जर चेंज असेल तर त्या ठिकाणी एकतर गुणाकाराचं लॉजिक असेल, पट्टीचं लॉजिक असेल, भागाकाराचं असेल किंवा मग वर्ग आणि घनचं असेल. जर संख्या जर जवळच्या प्रमाणात जर बदलत असतील तर तिथं काय असणार आहे? फरकाचं लॉजिक असणार. 14चं 27 झाले, 27चं 44 झाले, म्हणजे प्रश्नचिन्ह आहे. 90चं 119, 119चं 152. मोठ्या प्रमाणात वाढ आहे का नाही? म्हणजे निश्चितच इथं फरकाचं लॉजिक आहे. मग फरक काढा. 14 आणि 27. फरक म्हणजे काय? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 27 मधून 14 वजा करायचे, 13 येणार आहे. त्याच्यानंतर 27 आणि 44. 44 मधून 27 वजा करा, वजाबाकी केल्याच्या नंतर काय येणार आहे? 17 येणार आहे. वजाबाकी करून बघा. मग 13 आणि 17 काय? 4 न फरक वाढतोय. म्हणजेच इथला फरक काय? 21 न वाढला पाहिजे. मग 44 अधिक 21 जर केलं तर किती येणार आहे? 65 येणार आहे. किती? 65. मग 65 बरोबर आहे का नाही त्यासाठी मग
फरक आपण कंटिन्यू करायचा आहे. 41 आपल्या 13, 17, 21. 21च्या नंतर फरक कितीचा पाहिजे? 25चा. मग 65 आणि 25 बेरीज केल्याच्या नंतर 90 येते का? तर 90 येते, म्हणजेच आपलं लॉजिक बरोबर. आता त्याच्यानंतर पुढेही बघा काय येणार आहे, इथं 29 येणार आहे आणि इथं काय येणार आहे? 33 येणार. म्हणजेच काय व्हायला, फरक जो आहे तो आपला 4 न वाढत जाईल. उत्तर किती येणार आहे? 65. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी किती असणार आहे? 65 असणार आहे. आता 97वा प्रश्न. खालील दोन विधानांपैकी एक प्रतिपादन व एक कारण असे दिलेले आहे. प्रतिपादन व कारण या दोघांमधील परस्पर संबंध खाली दिलेल्या पर्यायी उत्तरामधून शोध. म्हणजेच काय, प्रतिपादन आणि कारण बरोबर आहे काय आपल्याला चेक करायचे. बघा, कापसाची गाळाच्या जमिनीत वाढ होते. काय? कापसाची गाळाच्या जमिनीत वाढ होते. बघा, मृदा आणि मृदेचे प्रकार जीएस मध्ये बघितलेले. कापसाची काळी मृदा, काळ्या मृदेला नावच पडले पिकावरून. कापसाची काय असणार आहे? काळी मृदा. प्रामुख्याने कापसाचं पीक काळ्या मृदेमध्ये घेतलं जातं, म्हणून पर्याय क्रमांक 1 जो आहे तो चुकीचा आहे. किंवा प्रतिपादन जे दिलेले ते आपलं चुकीचं आहे. आणि कारण काय की गाळाच्या जमिनी ह्या खूप सुपीक असतात. मान्य आहे, गाळाच्या जमिनी ह्या सुपीक आहेत का? कारण नदी दूरवरून गाळ वाहून आणते आणि नदीच्या साईडला गाळ साचतो आणि साचलेला जो गाळ आहे तो नदी म्हणजे नदीच्या शेजारी जो साचलेला गाळ आहे त्यापासून ज्या जमिनी तयार झालेल्या आहेत त्या सुपीक असतातच. पण गाळाच्या जमिनी सुपीक आहेत, मान्य, खूप सुपीक असतात, हे सुद्धा मान्य. पण तिथं कापसाचं पीक प्रामुख्याने घेतलं जातं का? नाही घेतलं जात. म्हणून वाक्य 2 बरोबर आहे, पण पहिलं जे आहे म्हणजे कारण बरोबर आहे पण प्रतिपादन चुकीचं आहे. म्हणजेच ए हे चूक आणि बी काय बरोबर आहे. पर्याय क्रमांक किती येणार आहे आपला? पर्याय क्रमांक 4 असणार. आता बघा 98वा प्रश्न काय. आता की प्रश्न कसा आहे बघा, आता लेंदी प्रश्न आहे. तर पेपर कंबाईनचा आहे आपला, टाइम मॅनेजमेंटचा इश्यू की 1 तासामध्ये आपल्याला सगळे प्रश्न 100ला 100 कव्हर करायचे. तर सुरुवातीला मॅथ रिजनिंग सोडत असाल किंवा नंतर जरी मॅथ रिजनिंग सोडत असताल, पण हा प्रश्न तुम्हाला पहिल्यांदा स्किप करायचा आहे. कारण 5-6 ओळी वाचण्यासाठीच 1 मिनिट जाणार आहे आणि एका प्रश्नाला 1 मिनिट, आणि तेही कंबाईनला. एका प्रश्नाला 1 मिनिट देणं शक्य आहे का? नाही. त्यामुळं हा प्रश्न स्किप करायचा आहे आणि जर वेळ शिल्लक राहिला तर मग राहिलेल्या वेळेत तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. पण सुरुवातीला स्किप केलेलाच बेटर राहील. पण आता प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण चालू आहे त्यामुळं या प्रश्नाचं सुद्धा आपण विश्लेषण घेणारच आहोत. आता बघा, मी सुद्धा प्रश्न पूर्ण वाचणार नाही, आहेत त्या वाचित वाचितच आपल्याला काय करायचं आहे, प्रश्न सोडवायचा. बघा, ABCD, एका शाळेमध्ये ABCD आणि F अशा 6 व्यक्ती शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. प्रत्येक शिक्षक काय करतात? 2 विषय शिकवतात. त्यापैकी एक कसा आहे? अनिवार्य विषय आहे आणि दुसरा कसा आहे? ऐच्छिक विषय. मग आपल्याला चार्ट करताना काय करावं लागेल? शिक्षक व्यक्ती, तर शिक्षकाचा पहिला कॉलम केला. शिक्षकाचे नाव काय? ABCDEF असे 6 शिक्षक लिहिले. त्यांचे विषय किती? 2 आहेत. पैकी एक ऐच्छिक, एक अनिवार्य, म्हणजे असे 3 कॉलम आपण करून घेतले. आता पुढे वाचा. डी चा ऐच्छिक विषय, कुणाचा? डी चा ऐच्छिक विषय इतिहास आहे. कन्फर्म वाक्य भेटले आपल्याला. डी चा ऐच्छिक विषय इतिहास. कोणता आहे? इतिहास आहे डी चा ऐच्छिक विषय, जो की इतर 3 जणांचा अनिवार्य विषय आहे. अनिवार्यमध्ये 3 जण आहेत, 3 जणांचा असणार आहे, पण व्यक्ती 6 आहेत. कोणता कुठे माहितीये का? नाही. म्हणजेच डायरेक्ट लिंक लागते कायची? नाही. तर याला आपण काय केलं? पेंडिंग मध्ये ठेवलं की 3 जणांचा अनिवार्य विषय आहे. बरोबर आहे. आता पुढचं वाचा. ई आणि एफ यांचा 2 पैकी एक विषय भौतिकशास्त्र आहे. ई आणि एफ यांपैकी दोघांचा एक विषय जो आहे तो भौतिकशास्त्र आहे. मग या 4 रकान्यापैकी शेवटच्या कुठेही भौतिकशास्त्र येणार आहे? कन्फर्म माहितीये का? नाही माहितीये. पुढे वाचा. एफ चा गणित हा अनिवार्य विषय असून, एफ चा गणित, एफ याचा गणित जो आहे तो अनिवार्य विषय आहे. म्हणजेच निश्चितच काय असणार आहे? भौतिक ऐच्छिक मध्ये येणार आहे. कारण का? ई आणि एफ या दोन्ही शिक्षकाचा एक विषय भौतिक असणार आहे आपल्याला सांगितलं, पण कोणता ते सांगितलं नाही. म्हणजे 4 पैकी एका ठिकाणी भौतिक येणार. बघा, आता भौतिक आलं तर कुठपर्यंत आलो आपण? एफ चा गणित हा अनिवार्य विषय. एफ चा गणित हा अनिवार्य असून तो सी आणि ई चा ऐच्छिक विषय. गणित सी आणि ई चा ऐच्छिक गणित, कुणाकुणाचा? सी आणि ई चा गणित हा ऐच्छिक विषय आहे. तर मला सांगा, ई आणि एफ अगोदरचं वाक्य काय होतं? यांचा 2 पैकी एक विषय भौतिकशास्त्र आहे. मग इथं गणित आलतं अनिवार्यमध्ये, तर भौतिक आपण ऐच्छिक मध्ये घेतला. आता ऐच्छिक मध्ये गणित आलाय म्हणजे याचा भौतिक काय असणार आहे? अनिवार्य असणार.
लक्षात आलं? आता पुढे वाचा काय, सी आणि ईचा ऐच्छिक विषय लिहिला आपण गणित. इतिहास आणि इंग्रजी हे एचे विषय आहेत. एचे विषय काय आहेत? इतिहास आणि इंग्रजी. पण ऐच्छिक कोणता आणि अनिवार्य कोणता माहिती होत नाही म्हणून डायरेक्ट लिहू शकत नाही. पुढे वाचा, परंतु अनिवार्य आणि ऐच्छिक विषय म्हणून ते डीच्या अगदी उलट आहेत. कुणाच्या? डीच्या अगदी उलट आहेत. कोणते विषय? गणित, इतिहास आणि इंग्रजी. मग डीचा इतिहास आहे म्हणजे डीचा इतिहास आणि इंग्रजी विषय. वाक्यावरून काय कळते आपल्याला? डीचा इतिहास आणि इंग्रजी विषय जे की एचे उलट आहे. एचे उलट म्हणजेच इंग्रजी अनिवार्याचा इथं काय येणार? ए मध्ये इंग्रजी ऐच्छिक येणार. डीचा ऐच्छिक आहे तो इकडे काय येणार आहे? अनिवार्य मध्ये येणार आहे इतिहास. आणि पुढं, रसायनशास्त्र हा केवळ एका शिक्षकाचा ऐच्छिक विषय आहे. एकाच शिक्षकाचा आहे. मग रिकामी जागा ऐच्छिक मध्ये एकच आहे, तिथं रसायनशास्त्र लिहून टाका. ऐच्छिक मधले पूर्ण कॉलम पूर्ण झालेत. अनिवार्य मधले 2 बाकी. पेंडिंग मधलं वाक्य 3 जणांचा अनिवार्य विषय इतिहास आहे. इतिहास कुणाचा आहे? 3 जणांचा. पण अनिवार्य मध्ये इतिहास फक्त एकालाच भेटलाय. म्हणजेच राहिलेल्या 2 रकान्यामध्ये आपोआप आपल्याला इतिहास लिहिता येतो. इतिहास लिहिता येतो. पूर्ण चार्ट झालेला आहे. आता यामध्ये शाळेतील एकमेव महिला आहे शिक्षिका, जिचा की अनिवार्य विषय इंग्रजी आहे. बरोबर आहे का? मग इंग्रजी अनिवार्य कोणाचा आहे? एकाच व्यक्तीचा म्हणजे डी महिला असणार आहे. पण त्याचा संदर्भ आपल्याला काही घेण्याची गरज नाही, कारण महिला जर विचारला असता तर मग हे वाक्य आपल्या उपयोगी येणार असतं. पण विचारलंय काय? सीचा अनिवार्य विषय कोणता आहे? सीचा अनिवार्य विषय इतिहास. पर्याय क्रमांक 1 किती आहे? पर्याय क्रमांक 1 इतिहास. समजलं? आता पुढचं बघा, 99. जर 2x अधिक 3y बरोबर 118, 2x अधिक 3y बरोबर -62, तर y ची किंमत किती? आता सोप्या पद्धतीने सोडवायचं. फक्त सुरुवातीला काय करायचं? किंमत कशाची काढायची लक्षात घ्यायचं. काय? y ची सांगितली का x ची किंमत सांगितली y ची. मग y ची किंमत काढायची. याचा अर्थ x आपल्याला कशा पद्धतीने कॅन्सल होतं हे बघायचे. वजाबाकी करून होतंय का अधिक करून होते? बघा, 2x काय अधिक मध्ये म्हणजेच वजाबाकी जर केली तर काय होणार आहे? x निघून जाणार आहे आणि y राहणार आहे. y ची किंमत मिळेल. बघा कसं सोडवणार तुम्ही? 2x अधिक 3y बरोबर काय? 118 आहे. आणि 2x वजा 3y बरोबर किती? -62. मग काय करावं लागेल? वजाबाकी करावं लागेल. 2x कॅन्सल होणार आहे. काय करायचंय? वजाबाकी. पण वजाबाकी करताना काय होणार आहे? चिन्ह बदलणार आहेत गुणाकारामध्ये. आणि समजा चिन्ह बदल जर करायचा आहे तर आपली ट्रिक काय? बघा साईडला समजावून सांगतो. अधिक म्हणजे मित्र, काय गृहीत धरायचंय? अधिक म्हणजे मित्र. आणि वजा म्हणजे काय करायचंय? शत्रू गृहीत धरायचंय. मग अधिक अधिक जर असल, अधिक वजा असल, बघा नियम लक्षात ठेवण्याची सोपी पद्धत. अधिक अधिक असल्यास काय करायचंय? अधिक वजा जर चिन्ह असेल तर काय करायचंय? वजा अधिक असेल तर काय करायचंय? आणि वजा वजा असेल तर काय करायचंय? अधिकला मित्र मानायचंय, वजाला शत्रू मानायचंय. बघा अधिक अधिक म्हणजेच काय? मित्राचा मित्र कोण होणार आहे? आपला मित्रच होणार आहे. म्हणजे अधिक अधिक जर चिन्ह असेल तर चिन्हात बदल होणार आहे का? नाही, अधिकच येणार आहे. मित्राचा मित्र काय असणार आहे? मित्रच असणार आहे. आता मित्राचा शत्रू, मित्राचा शत्रू काय असणार आहे? मित्राचा शत्रू आहे आपल्या, तो आपला सुद्धा शत्रूच असला पाहिजे तरच आपण त्याचे मित्र आहेत. मित्राचा शत्रू कोण असणार आहे? शत्रू. शत्रूचा मित्र, शत्रूचा मित्र आपला कोण असणार आहे? शत्रूच असणार आहे. आणि शत्रूचा शत्रू कोण असणार आहे? आपला मित्रच असणार आहे. बघा 4 प्रकारे चिन्ह बदलतात. मित्राचा मित्र मित्र, मित्राचा शत्रू शत्रूच असणार आहे, शत्रूचा मित्र हा शत्रू असणार आहे, आणि शत्रूचा शत्रू हा आपला मित्र करावा लागतो कधी. लक्षात आलं? तर असे चिन्ह बदल होणार आहे. तुम्हाला एका साईडला लिहून दिले की चिन्हात बदल कसा होणार आहे ती लक्षात येण्यासाठी. कशाही पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. विषय कशाचा आहे की आपला प्रश्न चुकला नाही पाहिजे. चिन्ह चेंज करताना चुकले नाही पाहिजेत. बघा आता वजा आहे, इथं काहीच नाही म्हणजे अधिक आहे. अधिकचा काय होणार? वजा. वजा वजा काय होणार आहे? अधिक. कारण शत्रूचा शत्रू आपला कोण असणार आहे? शत्रूचा शत्रू मित्र म्हणजे इथं अधिक झालं. वजा वजा इथं सुद्धा काय होणार आहे? अधिक होणार आहे.
मग नवीन चिन्हानुसार क्रिया करून घ्या. 118 अधिक 6 जर केलं तर किती येणार आहे? 124 येणार आहे. हा सॉरी 62 आहे, 6 नाही 62 आहे. किती? 62 आहे. तर यांची काय होणार आहे? बेरीज होणार आहे. तर 118 अधिक 2 120 आणि 60 180 यांची बेरीज येणार आहे. किती येणार आहे? 180 बेरीज येणार आहे. आता अधिक 3y आणि अधिक 3y. आता ही वजा गृहीत धरायचं नाही, चिन्ह बदललेले आहेत. ही वजा झालंय, ही अधिक झालंय आणि ही अधिक झालंय. 3y किती होणार आहे? 6y होणार आहे. 2x वजा 2x काय होणार आहे? कॅन्सल होणार आहे. राहिलं काय? 6y बरोबर 180. मग y ची किंमत काय येणार आहे? 180 भागिले 6. 6 त्रिक 18 आणि 6 0 0 म्हणजे उत्तर किती येणार आहे आपलं? 30 येणार आहे. आणि आता शेवटचा प्रश्न बघा. शेवटचा प्रश्न. एक चोर एका घरात त्याची लूट लपितो. पोलीस त्याचा पाठलाग करत असताना तो पश्चिमेकडे 2 किलोमीटर धावतो आणि नंतर उजवीकडे वळतो आणि आणखी 2 किलोमीटर धावतो. नंतर तो उजवीकडे वळतो, आणखी 7 किलोमीटर धावतो. शेवटी तो उजवीकडे 2 वळणे घेतो आणि प्रत्येक वळण घेतल्यानंतर 2 किलोमीटर धावतो आणि पोलिसांना हरवतो. ज्या घरातून त्याने लूट केली लपवली होती त्या घरात पोहोचण्यासाठी त्याला किती अंतर चालावे लागेल? आता दिशा ज्ञानावर आधारित प्रश्न आहे. तर सुरुवातीला जशी माहिती दिली तशी आपल्याला डायग्राम काढून घ्यायची. बघा काय, एक चोर एका घरात त्याची लूट लपवतो. काय? चोराचं घर आहे, त्याने इथं काय केलंय? लूट लपवलेली आहे, बरोबर आहे. पोलीस त्याचा पाठलाग करत असताना काय करतो? तो पश्चिमेकडे 2 किलोमीटर धावतो. घरात लूट लपवली, घरात आहे तो व्यक्ती पश्चिमेकडे. बघा दिशा विसरायच्या नाहीत. आता पश्चिम म्हणलं की डावा हाताला पाहिजे, पूर्व म्हणजे उजवा हात, उत्तर म्हणजे वरच्या दिशेने आणि दक्षिण म्हणजे काय? खालच्या दिशेने. ही डायरेक्शन विसरायच्या नाहीत. मग काय येणार? घरातून तो काय होतोय? पश्चिमेकडे 2 किलोमीटर म्हणजे पश्चिम दिशा कोणती असणार आहे? डावीकडे तो काय असणार आहे? 2 किलोमीटर जाणार आहे. मग तो आला या ठिकाणी धावतो आणि नंतर काय होतो? उजवीकडे वळतो आणि आणखी 2 किलोमीटर धावतो. आता या ठिकाणी इकडे तोंड आहे त्याचं पश्चिमेकड, उजवी साईड म्हणजेच काय? वरच्या दिशेने जाणार आहे तो. किती किलोमीटर जाणार आहे? 2च. आणि इथं थांबणार, 2 किलोमीटर धावतो. नंतर तो उजवीकडे वळतो. आता तोंड कुणीकडे? त्याचा उत्तरेकडे. मग उजवीकडे म्हणल्यास काय येणार आहे? तो पूर्वेच्या दिशेने येणार आहे. आणखी काय करतो? तो 7 किलोमीटर धावतो. आता बघा इथं 2 किलोमीटर आहे, या अंतरापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. इथं काय करायचं? त्याच आता इथं येणार आहे तो आणि एकूण अंतर किती पार केले त्यानं? 7 किलोमीटर धावतो. शेवटी तो उजवीकडे 2 वळणे घेतो. काय करणार आहे तो? शेवटी उजवीकडे 2 वळण म्हणजे एकदा असं आणि एकदा असं. पण वळण घेतल्यानंतर तो काय होतोय? 2 वळणे घेतो आणि प्रत्येक वळण घेतल्यावर 2 किलोमीटर होतं. म्हणजे पहिलं वळण 2 किलोमीटरचं येणार, 2 म्हणजेच या बाजू समोरच्या समान येणार आहेत. आता इकडे तोंड आहे, मग उजवीकडे वळणार आहे. दुसरं वळण काय? उजवीकडचे. म्हणजे पुन्हा तो काय होणार आहे? 2 किलोमीटर वळणार आहे. मला सांगा, समोरासमोरील बाजू आल्या 2. आता ही जी मोठी बाजू आहे ती 7 आहे. पैकी 2 इकडे आणि 2 इकडे, राहिलेला गॅप मधला आहे. टोटल 7 अंतर यायला पाहिजे. कारण का? आयत तयार झालाय आणि आयताच्या समोरासमोरील बाजू कशा असणार आहेत? समान लांबीच्या. मग खालची सुद्धा बाजू 7 किलोमीटर असली पाहिजे. पैकी इकडे 2 आलं, इकडे 2, राहिलेले जी डॉटेड लाईन आहेत ती त्याचं अंतर असणार आहे घरात पोहोचण्यासाठीच. मग 2 अधिक 2 किती होणार आहे? 4. मग 7 मधून 4 वजा करावं लागेल, किती येणार आहे? 3. म्हणजे डॉटेड जी लाईन राहिलेली तर ती 3 किलोमीटर अंतर असणार आहे, जे की त्याला घरात पोहोचण्यासाठी लागणार आहे. किती? 3 किलोमीटर अंतर लागणार आहे. लक्षात आलं? तर बघा प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण घेतलेलं आहे आपण. प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण बघितलंय. 81 ते 100 असे 20 प्रश्न आपल्याला मॅथ आणि रिजनिंग वर असते, तेही एकदम डिटेलमध्ये. जरी व्हिडिओ मोठा झाला, वेळ लागला का? कारण तुम्हाला प्रश्न घेतानाच पूर्ण टॉपिक कव्हर केलाय. त्यासाठी लागणारं जे काय बेसिक आहे, ज्या चॅप्टर मधला प्रश्न आलेला आहे त्या चॅप्टरचं जेवढं काय बेसिक आहे तेवढं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो आपला लेंथी झालेला आहे, ते मान्यच करावं लागणार आहे. पण प्रत्येक प्रश्न आपण एकदम डिटेलमध्ये घेतलेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल
तर नक्कीच इतर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायचा आहे आणि तुम्हाला इतर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करावंच लागणार आहे. जर व्हिडिओ आवडला तरच, कंपल्सरी नाही. जर शिकवण्याची पद्धत, सांगण्याची पद्धत सोप्या पद्धतीने, अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. प्रत्येकानं काय करायचंय, आपल्या दुसऱ्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायचा आहे, प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे. कारण इथून पुढे सुद्धा आपल्याला व्हिडिओ वाढवायचे, सुरुवात आहे, त्यामुळं तुम्हाला व्हिडिओ शेअर करावा लागेल. ठीक आहे, धन्यवाद.